नमस्कार सर्वांना. गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, गुड मॉर्निंग, जे कोण जिथे कुठे असतील त्यांना. सो चला, मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलेला चॅप्टर नंबर 7 ज्यामध्ये मी कंप्लिशन आणि रिव्ह्यू बघितलेले, आणि मागच्या व्हिडिओच्या आउट्रोमध्ये मी सांगितलं होतं की चॅप्टर नंबर 8 मध्ये आपण बघणार आहे ऑडिट रिपोर्ट. आता एवढा सगळा जो आपण अट्टहास केला होता, काय काय अट्टहास केला सुरुवातीपासूनचा पहा बरं. बेसिक ऑब्जेक्टिव्ह पाहिले, त्याच्यानंतर आपण काय केलं, रिस्क असेस केली, स्ट्रॅटेजी प्लॅन प्रोग्राम केला, आलेला एव्हिडन्स एक्झामाइन केला, बरोबर आहे का, TCW कळवल्या, डिफिशियन्सीज कळवल्या, WR घेतलं, एक्सटर्नल कन्फर्मेशन घेतलं, सो ऑन अँड सो फोर्थ. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर बघा, आलेला एव्हिडन्स सुद्धा आता आपण एक्झामिन केला आणि आपल्या समोर आता आलेत रिझल्ट. आता त्या रिझल्टच्या बेसवरती मला काय द्यायचंय, ओपिनियन द्यायचंय, बरोबर का. आता ती लिंक मी तुम्हाला जोडून देणार आहे जिथे मी म्हणत होतो ओके ऑब्लिक नॉट ओके. बघा आता ओके म्हणजे काय, नॉट ओके म्हणजे काय, ऑडिट रिपोर्ट कसा द्यायचा, ऑडिट रिपोर्ट मध्ये काय काय कॉन्टेंट असले पाहिजेत आणि त्या कॉन्टेंट मध्ये काय काय आपल्याला लिहायचं आहे, हे सगळं आपण ह्या सेशन मध्ये बघणार आहोत. द मोस्ट इम्पॉर्टंट सेशन, नॉट जस्ट फॉर CA इंटरमिडिएट बट ऑल्सो CA फायनल, आणि त्याही पुढे जाऊन आपल्या संपूर्ण आयुष्यातला हा सगळ्यात महत्वाचा एसे आहेत. ओके, ही आहे एसे 700 ची सिरीज, एसे 700 सिरीज. इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट 3 स्टार आपण याला इम्पॉर्टन्स देणार आहे. सो विदाउट वेस्टिंग एनी फर्दर टाइम आपण डिरेक्टली आपल्या सेशनला सुरुवात करूया. ओके, लेट्स गो विथ एसे 700. एसे 700 चं नाव काय आहे, फॉर्मिंग अन ओपिनियन अँड रिपोर्टिंग ऑन फायनान्शियल स्टेटमेंट्स. बघा आता आपण एव्हिडन्स काय केला, एव्हिडन्स इव्हॅल्युएट केला. एव्हिडन्स इव्हॅल्युएट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय की जे कन्क्लुजन्स आलेत त्या बेसिसवरती त्या कन्क्लुजनचा इफेक्ट बघायचा. आता काय ज्या चुका सापडल्यात त्या मिसस्टेटमेंट्स मटेरियल आहेत का इमटेरियल आहेत, ते फायनान्शियल स्टेटमेंट्सला कसे अफेक्ट करतात, त्यावरून आपलं बदलणार आहे ओपिनियन. आता ओपिनियन मी काय सांगितलं, ब्रॉडली 2 टाईप आहेत, एक तुमचा ओके आणि एक नॉट ओके. सो आता एक बेसिक आयडिया मी तुम्हाला या चॅप्टरची देतो, बघूया इथं बघूया. ओके चला, आता ऑडिट जे ओपिनियन देतो, ऑडिटर्स ओपिनियन, हे ऑडिटचे ओपिनियन असतात 2 टाईपचे, एक अनमॉडिफाईड आणि एक मॉडिफाईड. बघा अनमॉडिफाईडला मी म्हणतो अनक्वालिफाईड ओपिनियन. अनक्वालिफाईड ओपिनियन ज्याला मी लाडक्या आपल्या भाषेत म्हणतो ओके. ओके, आणि ह्या मॉडिफाईडचा अर्थ आहे नॉट ओके. बघा आता मॉडिफाईड ओपिनियन मध्ये सुद्धा 3 टाईप आहेत, सब टाइप्स. एक आहे क्वालिफाईड ओपिनियन, एक आहे ॲडव्हर्स ओपिनियन आणि एक आहे डिस्क्लेमर ऑफ ओपिनियन. बघा थोडक्यात मी तुम्हाला आता समजावतो, जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं आज तुम्हाला हे सगळं डोक्यात घुसवूनच मी आता सोडणार आहे. आज आपण काय बघणार आहे, क्वालिफाय कधी करायचं, ॲडव्हर्स ओपिनियन कधी द्यायचं, डिस्क्लेमर कधी द्यायचं, प्लस त्या पॅरासचे वर्डिंग्स काय असले पाहिजेत. का, कारण आपल्याला विचारलं जातं एक्झाम मध्ये की ओपिनियन द्या तुमचं, बरोबर का. मग ओपिनियन देताना काय वर्ड मध्ये ओपिनियन दिलं पाहिजे, त्याच्यावर आपल्याला मार्क्स आपले ठरतात. सो बघूयात. आता हे अनमॉडिफाईड ओपिनियन मला सांगतो एसे 700 आणि मॉडिफिकेशन मला सांगतो एसे 705. बघा आता आपण पता पत्ता बघणार आहे, कसे बघणार आहे, पता पत्ता. बघा आता अनमॉडिफाईड ओपिनियन म्हणजे काय, ओके. आता
मॉडिफाईड ओपिनियनचे 3 टाइप्स. मॉडिफाईड म्हणजे नॉट ओके. सो बघा, ऑडिटर्स ओपिनियनचे फक्त 2च टाईप असतात, एक मॉडिफाईड आणि एक अनमॉडिफाईड. कुणीही 4 टाइप्स असतात असं म्हणू नका. मॉडिफिकेशनचे 3 टाइप्स आहेत. टोटल ब्रॉडली 2च टाइप्स येतात ओपिनियनचे, एक मॉडिफाईड एक अनमॉडिफाईड. आता अनमॉडिफाईड म्हणजे काय? ऑल ओके. मॉडिफाईड म्हणजे नॉट ओके. नॉट ओके किती? 3 टाइपचे नॉट ओके. क्वालिफाईड म्हणजे काय? एक्सेप्ट दिस ऑल ओके. स्पेलिंग चुकलेलं आहे ओकेचं, बरोबर. ऍडव्हर्स ओपिनियन म्हणतं नॉट ओके ॲट ऑल. आणि डिस्क्लेमर म्हणतं की वी डू नॉट एक्सप्रेस ओपिनियन. याला मी लाडकेपणाने म्हणतो सब कुछ अच्छा है. याला मी म्हणतो ये छोड़कर सब कुछ अच्छा है. नॉट ओके ॲट ऑल ला मी म्हणेन नॉट ओकेला मी म्हणेन कुछ भी अच्छा नहीं है. आणि डिस्क्लेमरला मी म्हणेन बघा, आता हा छोटूसा चार्ट आहे. हा चार्ट काही माझ्या अंदाजाने मी माझ्या चार्टबुक मध्ये, मी लिहिलेल्या चार्टबुक मध्ये दिलेला नाहीये. सो तुम्ही हे बघू शकता. एकदम लक्षात ठेवण्यासाठी सोपं. आता ह्याच्या डिटेलमध्ये आपण घुसणार आहे. बघा, सुरुवातीला ब्रॉड आपण समजून घेऊ. अनमॉडिफाईड ओपिनियन म्हणजेच अनक्वालिफाईड ओपिनियन मध्ये मी काय सांगतो, सब कुछ अच्छा है, मतलब ऑल द अफोरसेड फायनान्शियल स्टेटमेंट्स गिव्ह ट्रू अँड फेअर व्ह्यू. बरोबर, सगळं चांगलं आहे, सब कुछ अच्छा है. त्यानंतर मी आलो नॉट ओके मध्ये. 3 टाइप्स. क्वालिफाईड मध्ये काय? ये छोडकर सब कुछ अच्छा है, म्हणजे एक्सेप्ट 1 or 2 पॉइंट्स दीज फायनान्शियल स्टेटमेंट्स गिव्ह ट्रू अँड फेअर व्ह्यू. म्हणजे 1-2-3 मुद्देच आहेत भंगार, ते सोडले तर बाकी सगळं चांगलं आहे. ऍडव्हर्स म्हणजे काय? कुछ भी अच्छा नाही आहे. द फायनान्शियल स्टेटमेंट्स डू नॉट गिव्ह अ ट्रू अँड फेअर व्ह्यू. दॅट इज म्हणजे काय? काहीच चांगलं नाहीये. फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजे ज्या बेसिसवरती प्रिपेअर केले गेले आहेत ते बेसिसच चुकीचं आहे. नाहीतर युजरला ज्या पद्धतीची इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे ती अजिबातच मिळत नाहीये. आणि डिस्क्लेमर ऑफ ओपिनियन म्हणजे काय? डिस्क्लेमर ऑफ ओपिनियन म्हणजे मला त्याच्यावर काही बोलायचंच नाहीये. आता डिस्क्लेमर केव्हा दिलं जातं? जेव्हा मला माहितीच दिलेली नाहीये ऑडिटसाठी. मला जर मागितलेली माहिती मिळाली नाहीये तर मी ती चेक करू शकतो का? नाही. जर मी चेक करू शकलो नाही तर मी त्याच्यावरती ओपिनियन देऊ शकणार आहे का? नाही. सो डिस्क्लेमर ऑफ ओपिनियन. आता जर मी तुम्हाला विचारलं की ह्यातला सगळ्यात बेकार ओपिनियन कोणता आहे की ज्यामुळं एंटिटीची वाटच लागेल, तर तुम्ही म्हणाल ऍडव्हर्स. तर तसं नाहीये. सगळ्यात बेकार असतं डिस्क्लेमर ऑफ ओपिनियन. का डिस्क्लेमर ऑफ ओपिनियन? कारण मॅनेजमेंट जर ऑडिटरला इन्फॉर्मेशन देत नसेल तर युजरला नीट इन्फॉर्मेशन देणार आहे का? ऍडव्हर्स ओपिनियन देण्याकरता मला सगळी इन्फॉर्मेशन मिळाली ना. डिस्क्लेमरला मला इन्फॉर्मेशनच मिळत नाहीये. सो दॅट इज द वर्स्ट ओपिनियन अन ऑडिटर कॅन गिव्ह. ऑडिटरनं डिस्क्लेमर दिलं तर मग जीव द्या, उडी मारा कुठून तरी. सगळ्यात बेकार डिस्क्लेमर, त्याच्यानंतर ऍडव्हर्स, त्याच्यानंतर क्वालिफाईड आणि सगळ्यात बेस्ट काय? अनक्वालिफाईड, अनमॉडिफाईड. आलं का लक्षात? सो बघा, ओपिनियनचे 2 टाइप्स, अनमॉडिफाईड, मॉडिफाईड. अनमॉडिफाईड म्हणजे अनक्वालिफाईड, म्हणजे सब कुछ अच्छा है. मॉडिफाईडचे 3 टाइप्स. क्वालिफाईड म्हणजे ये छोडकर सब कुछ अच्छा है. एडवर्स म्हणजे कुछ भी अच्छा नहीं. आणि डिस्क्लेमर म्हणजे मेरे को बात ही नहीं करनी. बरोबर का? म्हणजे ऑडिटर काय म्हणतो, मैं क्या बताऊ. बरोबर, म्हणजे मला माहितीच मिळाली नसेल तर
disclaimer. Okay, with this background, let's begin to essay. Let's begin our essay 700. Okay, 1 minute. Okay, so चला essay 700 म्हणतो फॉर्मिंग अन ओपिनियन अँड रिपोर्टिंग ऑन फायनान्शियल स्टेटमेंट्स. आता essay 700 काय आहे? इट इज अ बेसिक essay. बघा essay 700 मध्ये मी थोड्याच वेळापूर्वी सांगितलं की आपल्याला अनक्वालिफाईड ओपिनियन कसं द्यायचं ते सांगितलेलं आहे. प्लस मला सांगितलं गेलं आहे कंटेंट ऑफ ऑडिट रिपोर्ट. चला बघूया ऑडिटरचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत त्या एसेशी रिलेटेड. टू फॉर्म अन ओपिनियन based on evaluation of conclusion drawn from audit evidence and to express clearly that opinion through audit report. बघा म्हणजे काय, एकतर माझे जे काही कन्क्लुजन्स मी तयार केले बाय इव्हॅल्युएटिंग ऑडिट एव्हिडन्सचा अभ्यास करून मी जे काही कन्क्लुजन्स तयार केले त्याच्या बेसिसवर ओपिनियन कसं द्यायचं आणि तो ओपिनियन जे काही आपण ते ओपिनियन देणार आहे ते माझ्या रिपोर्टमध्ये क्लिअरली कसं एक्सप्रेस करायचं. ओके, चला आता ओपिनियन तयार करण्यासाठी मला काय बघायचंय? ऑडिटर टू ऑब्टेन रिझनेबल ॲश्युरन्स. बघा रिझनेबल ॲश्युरन्स essay 200. essay 200 मला काय म्हणतो? रिझनेबल ॲश्युरन्स इज इक्वल टू हाय degree of assurance, not absolute assurance. बघा हे मी सांगितलेलं ऍब्सोल्यूट ॲश्युरन्स आपण देऊ शकत नाही का? कारण इनहेरंट लिमिटेशन्स ऑफ ऑडिट होते 4. बघा एक नेचर ऑफ ऑडिट प्रोसिजर्स, बरोबर का, त्यानंतर इन्फॉर्मेशन रिलायबिलिटी ऑफ इन्फॉर्मेशन डिकेज ओव्हर टाइम, त्याच्यानंतर काही मॅटर्स असे असतात गोईंग कन्सर्न टाईप जे मला माहीत नसतात, त्यानंतर मॅनेजमेंटचा अप्रोच सब्जेक्टिव्ह असतो, बरोबर. ह्या 4 गोष्टी मी सांगितलेल्या मला आठवल्या, मी क्वेश्चन आला तर मार्क घेऊन जाणार आहे. सो या गोष्टींमुळे मला ऍब्सोल्यूट ॲश्युरन्स देत नाही. रिझनेबल ॲश्युरन्स म्हणजे काय? इट इज अ हाय डिग्री ऑफ ॲश्युरन्स. बघा रिझनेबल ॲश्युरन्स मिळावाय यासाठी मला काय बघायचंय? साई मिळालाय का बघायचंय. बघा साई म्हणजे काय? सफिशियंट अँड अप्रोप्रिएट ऑडिट एव्हिडन्स. सफिशियंट म्हणजे क्वांटिटी, अप्रोप्रिएटनेस म्हणजे क्वालिटी, दॅट डिपेंड्स अपॉन रेलेव्हन्स अँड रिलायबिलिटी. बघा आता एक एक गोष्टी तुम्हाला या चॅप्टर मध्ये कनेक्ट होणार आहेत. वेदर अनकरेक्टेड मिसस्टेटमेंट्स आर मटेरियल. आता मी मागच्या सेशन मध्ये म्हणलेलो जे अनकरेक्टेड मिसस्टेटमेंट्स आहेत ते आणि छोट्या छोट्या मिसस्टेटमेंट्सचे ॲग्रिगेट इम्पॅक्ट इव्हॅल्युएशन ऑफ मिसस्टेटमेंट essay 450 जो मी घेतला होता छोटूसा, ज्यात आपला आवाज थोडासा हे झाला होता, बरोबर. त्या essay मध्ये काय ह्याचे इम्पॅक्ट स्टडी करायचे की ते मटेरियल आहेत का इमटेरियल आहेत. बघा सो हाही अभ्यास मला करायचा आहे. साई मिळालाय का, त्यानंतर जे मिसस्टेटमेंट्स आहेत ते मटेरियल आहेत का नाहीत ते मला बघायचंय, बरोबर. आणि त्याचे इव्हॅल्युएशन्स, कशाचे इव्हॅल्युएशन्स? एव्हिडन्सचे. बघा एव्हिडन्सचं इव्हॅल्युएशन केलं, एव्हिडन्सचं परीक्षण केलं की मला कळणार आहे जो आलेला निकाल आहे वेदर दॅट इज मटेरियल ऑर इमटेरियल, वेदर दॅट इज मिसस्टेटमेंट असेल तर ते मटेरियल आहे का इमटेरियल आहे. ओके, आता ऑडिटर इव्हॅल्युएशन करताना कोणकोणत्या प्रकारचं करतो हे इव्हॅल्युएशन्स? बघा इव्हॅल्युएशन करताना काय काय करतो? तसं क्वालिटेटिव्ह ऍस्पेक्ट्स ऑफ अकाउंटिंग पॉलिसी म्हणजे वेदर अकाउंटिंग पॉलिसी फॉलोड इज appropriate or not. म्हणजे जी अकाउंटिंग पॉलिसी मॅनेजमेंटनं तुमचे फायनान्शियल स्टेटमेंट्स तयार करताना वापरली आहे, वेदर दॅट पॉलिसी इज ॲप्रोप्रिएट ऑर नॉट, म्हणजे चांगली पद्धतीने ती पॉलिसी वापरली गेली आहे का नाहीये, माझ्या बिझनेससाठी ती योग्य आहे का नाहीये. आता अकाउंटिंग पॉलिसी कोणकोणती असू शकते? एक इन्व्हेंटरी ज्याला आपण म्हणतो कॉस्ट ऑफ रिअल नेट रिअलायझेबल व्हॅल्यू विच एव्हर इज लोअर नेहमी करतो, बरोबर. त्यानंतर इन्व्हेंटरीची काय म्हणतो आपण त्याला की इन्व्हेंटरी रेकॉर्डिंगचे टाइप्स असतात, कोणते कोणते? लिफो, फिफो, वेटेड ॲव्हरेज टाइप. सो अशा ज्या काही डिसिजन्स मॅनेजमेंट घेतं की त्या डिसिजनच्या बेसवरती आपण फायनान्शियल स्टेटमेंट्स प्रिपेअर करणार आहे, वेदर असे डिसिजन्स आर राईट ऑर रॉंग. बघा जर तुम्हाला मागं कोणताही आवाज गाण्याचा वगैरे ऐकू येत असेल तर तो प्लीज इग्नोर करा.
कारण ह्या लोकांना काय झालंय, सुट्ट्या आहेत त्यामुळे जरा लोक उत्साही झाली, त्यांनी काही पण गाणी लावतायत. ओके, चंद्रा लावलंय चंद्रा. चला जाऊ द्या, डिस्ट्रॅक्ट न होता आपण थोडस पुढे जाऊया. बघा आपल्याला काय चेक करायचंय, पॉसिबिलिटी ऑफ मॅनेजमेंट बायस. अकाउंटिंग पॉलिसी बरोबर आहे काय पहिल्यांदा बघायचं, नंतर बघायचं मॅनेजमेंट बायस काही आहे का. म्हणजे लक्षात घ्या, मॅनेजमेंटनं अकाउंटिंग करताना अनबायस्ड पद्धतीने करायला हवं, बरोबर का. जर ते अनबायस्ड पद्धतीने केलं तरच ते मला ट्रू अँड फेअर व्ह्यू देऊ शकणार आहे. जर ते अनबायस्ड पद्धतीने नाही केलं तर ते मला ट्रू अँड फेअर व्ह्यू देऊ शकणार आहे का, ऑब्व्हियसली नाही देऊ शकणार आहे. सो बघा मॅनेजमेंट बायस मध्ये मी काय बघायचं, इफ ऑडिटर फाइंड्स मॅनेजमेंट बायस, he may conclude that lack of neutrality of management can cause the financial statements to materially misstated along with uncorrected misstatements. बघा म्हणजे काय, जर मॅनेजमेंट न्यूट्रल नसेल फायनान्शियल स्टेटमेंट्स तयार करताना, तर साहजिक आहे की ते मटेरियल मिसस्टेटमेंट्स फायनान्शियल स्टेटमेंट्स मध्ये मला सापडणार आहेत. कसे सापडणार आहेत, ड्यू टू फ्रॉड किंवा एरर. बघा मॅनेजमेंट जर बायस्ड असेल याचा अर्थ मॅनेजमेंट काय करतंय, तुमच्या पुढं फायनान्शियल स्टेटमेंट्स बदलून मॅनिप्युलेट करून देते. बघा इंडिकेटर्स ऑफ लॅक ऑफ न्यूट्रलिटी, मॅनेजमेंटमध्ये न्यूट्रलिटी नाही. ह्याचे काय इंडिकेटर्स आहेत बघा, सिलेक्टिव्ह करेक्शन ऑफ मिसस्टेटमेंट्स ब्रॉट टू मॅनेजमेंट अटेन्शन. म्हणजे आता इव्हॅल्युएशन ऑफ मिसस्टेटमेंट्स मध्ये मी काय करत होतो की सगळे मिसस्टेटमेंट्स मॅनेजमेंटला कळवत होतो, पण मॅनेजमेंटने त्यातले काही ठराविकच मिसस्टेटमेंट्स करेक्ट केले, सगळे केले नाहीत. याचा अर्थ काय, मॅनेजमेंट बायस्ड आहे, मॅनेजमेंट न्यूट्रल नाही. आणि बायस इन मेकिंग इस्टिमेट्स, बघा इस्टिमेट्स तयार करताना काही ॲझम्पशन्स घ्यावे लागतात, जसं की प्रोव्हिजन फॉर टॅक्स, त्याच्यानंतर प्रोव्हिजन फॉर तुमचं पेमेंट ऑफ वेजेस असेल, त्यानंतर अजून काय प्रोव्हिजन, लिगल प्रोव्हिजन्स असतील, वॉरंटीची प्रोव्हिजन असेल. त्या प्रोव्हिजन्स तयार करताना मला काय करावं लागतं, काही ॲझम्पशन्स घ्यावे लागतात. जर मॅनेजमेंटनं बायस ठेवून ते एस्टिमेट्स तयार केले असेल तर बायस म्हणजे काय, की मी काय केलंय, प्रॉफिट मॅनिप्युलेट करण्यासाठी, प्रॉफिट दाबावं हे माझं एम आहे, याच्यासाठी मी काय केली, प्रोव्हिजन वाढवून दाखवली, ॲझम्पशन्स अननेसेसरी घेतले. सो हा काय आहे, बायस आहे इन मेकिंग इस्टिमेट्स. का, कारण माझ्या डोक्यामध्ये एक रिझल्ट प्री डिटरमाइंड आहे की मला प्रॉफिट दाबायचा आहे, म्हणून मी प्रोव्हिजन वाढवून दाखवली. सो असे काही मॅटर्स असतील तुमचे ज्यामुळे कळतं की मॅनेजमेंट न्यूट्रल नाही. आणि मॅनेजमेंट न्यूट्रल नसेल तर पॉसिबिलिटी राहते की मॅनेजमेंट इज बायस्ड. सो बघा दोन इव्हॅल्युएशन मी केले, एक क्वालिटेटिव्ह ऍस्पेक्ट्स ऑफ अकाउंटिंग पॉलिसी आणि मॅनेजमेंट बायस. मॅनेजमेंट बायस मध्ये मला काय बघायचंय, वेदर मॅनेजमेंट इज न्यूट्रल ऑर नॉट. मॅनेजमेंट न्यूट्रल नसण्याचे लक्षणं कोणते आहेत, एकतर सिलेक्टिव्ह करेक्शन ऑफ मिसस्टेटमेंट्स, जेवढे मिसस्टेटमेंट्स दिले त्यातले थोडेसेच करेक्ट केले, आणि दुसरी गोष्ट इस्टिमेट तयार करताना केला गेलेला बायस. ओके, आलं का लक्षात. हे आहेत इव्हॅल्युएशन. आता ह्या इव्हॅल्युएशनच्या व्यतिरिक्त काय करावं लागतं, स्पेसिफिक काही इव्हॅल्युएशन्स पण ऑडिटरला करावे लागतात. आता ते आपण डिस्कस करूया. एक मिनिट, मी ते गाण्याचा आवाज जरा कमी करून येतो त्यांच्या, सॉरी थोडस डिस्टर्बन्स तुम्हाला पण जाणवला असेल, समजा ऐकू आला असेल तर. आता आय डोंट नो, अजून मी ते व्हिडिओ पाहिला नाहीये, पण जर तुम्हाला आवाजामुळे थोडा डिस्टर्बन्स आला असेल तर मला माफ करा. त्यांची बरोबर जी काही सोय करायची ती आपण केलेली. ओके, चला काही स्पेसिफिक इव्हॅल्युएशन्स घ्यावे लागतात ऑडिटरला. कोणकोणते इव्हॅल्युएशन्स करावे लागतात बघा, ऍडिक्वसी ऑफ अकाउंटिंग पॉलिसी डिस्क्लोजर्स. बघा म्हणजे काही अकाउंटिंग पॉलिसीज नुसार जे काही गोष्टी युजरसाठी डिस्क्लोज केल्या गेल्या पाहिजेत त्या प्रॉपर डिस्क्लोज केल्या आहेत का मला बघायचंय. त्यानंतर कन्सिस्टन्सी इन सिलेक्शन अँड ऍप्लिकेशन ऑफ अकाउंटिंग पॉलिसी, मला बघायचंय की जी अकाउंटिंग पॉलिसी एंटिटीने निवडली आहे ती बरोबर निवडली आहे का, आणि त्याचं ऍप्लिकेशन प्रॉपर आणि कन्सिस्टंटली चालू आहे का. जर लक्षात घ्या कन्सिस्टन्सी नसेल तर मला हे वर्ष आणि पुढचं वर्ष कम्पेरेबल होणार नाही. मग ऍज अन ऑडिटर मला काय करावं लागतं, ते फायनान्शियल स्टेटमेंट्स कम्पेरेबल करावे लागतात. आणि ऍज इफ ती अकाउंटिंग पॉलिसी पहिल्या वर्षापासूनच जर नवीन अकाउंटिंग पॉलिसीज फॉलो केली असती तर काय रिझल्ट आला असता, त्या मला तो रिझल्टवर आणावं लागतं, मॅनेजमेंटला आणायला सांगावं लागतं, आणि मगच ते कम्पेअर करावं लागतं. सो अशा काही गोष्टी आहेत ज्या मला बघायच्या आहेत. अजून काय, रिझनेबलनेस ऑफ इस्टिमेट्स. बघा इस्टिमेट्स तयार करताना रिझनेबल जे काही इस्टिमेट्स माझ्यासमोर ठेवलेले आहेत म्हणजे प्रोव्हिजन्स आहेत, त्या प्रोव्हिजन्स डेप्रिसिएशन वगैरे त्याचे युजफुल लाईफचे एस्टिमेट्स हे प्रॉपर आहेत का हे मला चेक करायचे रिझनेबलनेस चेकमध्ये. रेलेव्हन्स, रिलायबिलिटी,
कंपेरेबिलिटी अँड अंडरस्टँडेबिलिटी ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. बघा, म्हणजे जे फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत ते कंपेरेबल आहेत का हे मला बघायचंय. ओके, मला बघायचंय जे फायनान्शियल स्टेटमेंट्स माझ्या इथं आलेत ते फायनान्शियल स्टेटमेंट रिलेव्हंट आहेत का. रिलेव्हंट म्हणजे काय, युजरला ज्या पद्धतीची माहिती पाहिजे त्या पद्धतीची माहिती माझे फायनान्शियल स्टेटमेंट्स माझ्या युजरला देत आहेत का. रिलायबल आहेत का म्हणजे काय, जो आपला ट्रू अँड फेअर युजर डिस्कस होत असेल, ट्रू अँड फेअर युजर फायनान्शियल स्टेटमेंट्स डिपिट करत असतील, समोरच्याला देत असतील, याचा अर्थ दीज आर रिलेव्हंट. त्याच्यानंतर कंपेरेबल आहेत का, म्हणजे मी माझे फायनान्शियल स्टेटमेंट्स प्रायर पिरियडशी कंपेअर करू शकतो का किंवा इंडस्ट्रीशी कंपेअर करू शकतो का. आणि अंडरस्टँडेबिलिटी, युजरला ज्या ज्या गोष्टी कळणं गरजेचं आहे त्या त्या गोष्टी मी प्रॉपर कळवत आहे का. बघा, त्यानंतर ॲडिक्वसी ऑफ डिस्क्लोजर्स टू हेल्प युजर्स. बघा, म्हणजे जे डिस्क्लोजर्स आहेत, जे डिस्क्लोजर मला द्यायला पाहिजे होते ते मी ॲडिक्वेट डिस्क्लोजर्स दिलेत का. म्हणजे युजरला, जो माझा युजर आहे, युजर कोण असतो, फर्स्ट चॅप्टरला मी सांगितलंय, युजर असतो माझा शेअर होल्डर, क्रेडिटर, तुमचा फायनान्सर, इन्व्हेस्टर, बरोबर आहे का, बँक्स असतात, त्यानंतर तुमचा रेग्युलेटर असतो, गव्हर्नमेंट, आरओसी वगैरे. सो ह्यांच्या अंडरस्टँडिंगसाठी ह्यांना कळावं की माझ्या बिझनेसमध्ये काय काय चालू आहे, या पद्धतीने मी डिस्क्लोजर्स दिले आहेत का किंवा केले आहेत का. अजून ॲप्रोप्रिएटनेस ऑफ टर्मिनॉलॉजी यूज इन फायनान्शियल स्टेटमेंट्स इन्क्लुडिंग टायटल ऑफ इच फायनान्शियल स्टेटमेंट्स. बघा, जर प्रोफेशनल असेल तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, बरोबर. त्याच्यानंतर जर तुमची मॅन्युफॅक्चरर असेल तर मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंग आणि मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बरोबर का. नुसती ट्रेडर असेल तर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सो हे हेडिंग्स असतात. त्याच्यानंतर ज्या टर्म्स मी वापरल्यात, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड वापरतो, मटेरियल कन्झ्युम्ड वापरतो, डेप्रिसिएशन अँड अमोर्टायझेशन वापरतो. ह्या ज्या टर्मिनॉलॉजीज मी P&L मध्ये, बॅलन्स शीट्स मध्ये, नोट्स मध्ये वापरल्या आहेत त्या युजरला समजतील का हे बघायचंय. त्याच्यानंतर फेअर प्रेझेंटेशन ऑफ वेदर प्रेझेंटेशन स्ट्रक्चर अँड कंटेंट of financial statements and whether financial statements including related notes represent underlying transaction and event in a manner that achieves fair presentation. थोडक्यात मला काय बघायचंय की फेअर प्रेझेंटेशन आहे का. फेअर म्हणजे काय, बघा, दोन गोष्टी आहेत, ट्रू आणि फेअर. ट्रू म्हणजे काय, करेक्ट, आणि फेअर म्हणजे अंडरस्टँडेबल अँड ॲडिक्वेट. बघा बघा, ट्रू म्हणजे काय, करेक्ट, ट्रू इन्फॉर्मेशन म्हणजे जी पोझिशन एंटिटीची आहे तीच आणि तशीच दाखवली गेली असेल तर दॅट इज अ ट्रू इन्फॉर्मेशन. आणि फेअर, फेअर म्हणजे काय, अंडरस्टँडेबल, ॲडिक्वेट. आता बघा, एखादी इन्फॉर्मेशन ट्रू असेल पण फेअर असणार नाही कधी, जर ती माझ्या युजरला कळतच नसेल तर ती फेअर नाहीये, बरोबर. आता बघा, फॉर एक्झाम्पल मी काय म्हणतो, सॉल्ट, सॉल्टचा फॉर्म्युला काय आहे, NaCl. थोडंसं सायन्समध्ये घुसलो मी. सॉल्टचा फॉर्म्युला काय, NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड, बरोबर का. आता मी जर एखाद्या माणसाला सांगितलं की मला किराणा मालाच्या दुकानात गेलो, त्याला म्हणलं NaCl दे, त्याला काय कळणार आहे का NaCl. ही इन्फॉर्मेशन ट्रू आहे का, तर मी त्याला मीठ मागतोय, NaCl म्हणजे मीठ मागतोय, म्हणजे मला जी वस्तू पाहिजे तीच मी मागतोय, दॅट इज अ ट्रू, बरोबर. मी त्याला म्हणलं टाटा NaCl दे, आता टाटा NaCl म्हणजे टाटाचं मीठ आहे, दॅट इज अ ट्रू इन्फॉर्मेशन. पण ती फेअर आहे का, नाही का, कारण समोरच्याला कळतच नाहीये. तो काय करेल, मला हाकलून लावेल दुकानातून, हे काय मागतोयस म्हणून, बरोबर का. सो असं आहे की ट्रू अँड फेअर. तुमचे बॅलन्स शीटला आपण ओपिनियन देताना काय देतो, फायनान्शियल स्टेटमेंट्स गिव्ह ट्रू अँड फेअर व्ह्यू, म्हणजे दोन्ही पाहिजे. ट्रू म्हणजे जी ऍक्च्युअल पोझिशन आहे तीच पोझिशन त्या फायनान्शियल स्टेटमेंट्स मध्ये असली पाहिजे, आणि फेअर म्हणजे ती अशा पद्धतीने दाखवली गेली पाहिजे की माझ्या युजरला ती समजू शकेल. बघा, ट्रू अँड फेअरची कॉन्सेप्ट मी सांगितलेली आहे. सो मला बघायचंय की फेअर प्रेझेंटेशन आहे का फायनान्शियल स्टेटमेंट्स आहे, मला चेक करायचे. आता बघा, पुढे फायनान्शियल स्टेटमेंट्सचे दोन प्रकार असतात, एक असतं जनरल पर्पज आणि एक असतं स्पेशल पर्पज. जनरल पर्पज म्हणजे काय, जे आपण नॉर्मल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट्स वगैरे बघतो. जनरल पर्पज म्हणजे काय, दीज फायनान्शियल स्टेटमेंट्स आर प्रिपेअर्ड फॉर जनरली ऑल युजर्स.
ऑल युजर्ससाठी म्हणजे काय, सगळ्या युजर्ससाठी तयार केलं असेल तर ते जनरल पर्पज फायनान्शियल स्टेटमेंट, म्हणजे ते काही स्पेसिफिक कारणासाठी नाही तयार केले जात. आता स्पेशल पर्पज म्हणजे काय, स्पेशल पर्पज म्हणजे काय, एखाद्या स्पेसिफिक कारणाकरता एखाद्या स्पेसिफिक हेतू साध्य होण्यासाठी ते फायनान्शियल स्टेटमेंट्स तयार केलेले असतील. फॉर एक्झाम्पल जनरल पर्पज फायनान्शियल स्टेटमेंट्स कोणते, जे नॉर्मल ऑडिटेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतं. आता स्पेशल पर्पज म्हणजे काय, समजा एखाद्या एंटिटीचं मर्जर होणार आहे, एखाद्या एंटिटीचं ऍक्विजिशन होणार आहे, तर त्या खास पर्पजसाठी फक्त आणि फक्त माझ्या जो कोण मर्जर करून घेणार आहे त्याच्यासाठी जर मी तयार केला असेल, तोच फक्त ते फायनान्शियल स्टेटमेंट्स पाहणार असेल, समजा त्या एका पर्टिक्युलर पर्पजसाठी तयार केले तर दॅट आर स्पेशल पर्पज फायनान्शियल स्टेटमेंट. समजलं असेल? ओके. आता हे फायनान्शियल स्टेटमेंटचे प्रकार. तसेच फायनान्शियल रिपोर्टिंग फ्रेमवर्कचे पण प्रकार असतात. फायनान्शियल रिपोर्टिंग फ्रेमवर्क म्हणजे काय, हे मी तुम्हाला फर्स्ट टॉपिकला सांगितलंय की असे रूल्स अँड रेग्युलेशन्स किंवा अशा पॉलिसीज, असे प्रिन्सिपल्स की ज्या अंडर ते फायनान्शियल स्टेटमेंट्स तयार व्हायला हवेत. फायनान्शियल रिपोर्टिंग फ्रेमवर्क म्हणजे मी सांगितलेलं एक चौकट असते, बरोबर, एक चौकट असते ज्यातून मला ते फायनान्शियल स्टेटमेंट्स मला त्या हिशोबाने दाखवायचे असतात, बरोबर आहे का. एक चौकट असते, एक आराखडा असतो ज्यात मला नियम दिलेले असतात की या हिशोबाने फायनान्शियल स्टेटमेंट्स हे प्रेझेंट व्हायला हवेत, डिस्क्लोज व्हायला हवेत. तर त्या फायनान्शियल रिपोर्टिंग फ्रेमवर्कचे दोन प्रकार असतात, एक असतं जनरल पर्पज, एक असतं स्पेशल पर्पज. बघा आता जनरल पर्पज आणि स्पेशल पर्पज मध्ये इथं काय फरक आहे. जनरल पर्पज फायनान्शियल स्टेटमेंट, आता जनरल पर्पज म्हणजे काय, एक आपल्या सगळ्या युजर्ससाठी रिलेव्हंट असलेले फायनान्शियल स्टेटमेंट्स, आणि स्पेशल पर्पज फायनान्शियल रिपोर्टिंग म्हणजे एका पर्टिक्युलर सिच्युएशन साठी तुम्हाला जर एफएस तयार करायचे असतील तर त्यासाठीचं ते फ्रेमवर्क. म्हणजे काय, समजा आता ऍक्ट मला सांगतो, ऍक्ट मला काय सांगतो, जर मर्जर्स अँड ऍक्विजिशन समजा म्हणले मी, जर मर्जर्स अँड ऍक्विजिशन करणार असाल तर ह्या फॉर्मॅटमध्ये रिपोर्टिंग करा, दॅट इज अ स्पेशल पर्पज. आणि कंपनीज ऍक्टचं शेड्यूल 3 जे मला सांगतं बॅलन्स शीट अशी करा, पी&एल असं करा, दॅट इज अ जनरल पर्पज. इन्शुरन्स कंपनी जे सांगते दॅट इज अ जनरल पर्पज. आलं का लक्षात? समजलं असेल तर ओके. जर समजा समजलं नसेल तर टेलिग्राम, युट्यूब मी आहे, मी कुठेही जात नाहीये, बरोबर. फास्ट ट्रॅक बॅच असल्यामुळं मला थोडासा स्पीड मेंटेन करावा लागतोय. अजून एक रिमाइंडर. ओके चला, आता जनरल पर्पज फायनान्शियल स्टेटमेंट्स मध्ये दोन प्रकार आहेत, एक फेअर प्रेझेंटेशन आणि एक कंप्लायन्स. फेअर प्रेझेंटेशन म्हणजे काय, आता बघा फेअर प्रेझेंटेशन फ्रेमवर्क आणि कंप्लायन्स फ्रेमवर्क. एक फेअर प्रेझेंटेशन फ्रेमवर्क असतं म्हणजे काय, लॉनं तुम्हाला एक बॅलन्स शीटचा फॉर्मॅट दिलेला आहे, पण तुम्ही त्यात बदल करू शकता टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ प्रेझेंटेशन. बघा, कॅन बी ओव्हर रिडन टू अचीव्ह फेअर प्रेझेंटेशन म्हणजे काय, समोरच्या युजरला माहिती कळावी म्हणून मी त्या फायनान्शियल स्टेटमेंटचा फॉर्मॅट बदलू शकतो. म्हणजे एखादा डिस्क्लोजर वाढवू शकतो, वरचा आयटम खाली करू शकतो, खालचा वर करू शकतो, डेटर्स क्रेडिटर्सचं बायफर्केशन बदलू शकतो, दाखवू शकतो. दॅट इज अ फेअर प्रेझेंटेशन. आणि कंप्लायन्स फ्रेमवर्क दॅट कॅन नॉट बी ओव्हर रिडन म्हणजे जसं सांगितलंय, जसं त्या लॉ मध्ये सांगितलंय त्याच पद्धतीने बॅलन्स शीट तयार करायची असते. आता कंप्लायन्स फ्रेमवर्क कोणतं, बँकिंग कंपनी, बँकिंग कंपनीची जी बॅलन्स शीट असते ना दॅट इज अ कंप्लायन्स फ्रेमवर्क. ते काही प्रमाणात तुमचं फेअर प्रेझेंटेशन असू शकतं, पण बेसिक ज्या गोष्टी तुम्हाला द्यायच्या त्या द्याव्याच लागतात, त्या तुम्ही बदलू शकत नाही. बँकिंग कंपनी, इन्शुरन्स कंपनी, त्याचं फॉर्मॅट तुम्ही जास्त अल्टर करू शकत नाही. कंपनीज ऍक्टचा सुद्धा फॉर्मॅट तुम्ही जास्त अल्टर करू शकत नाही, पण त्याला काही ठिकाणी एक्सेप्शन्स आहेत, केस टू केसेस, काही काही डिसिजन सुद्धा त्याच्यावरती आलेले आहेत. आलं का लक्षात? दॅट इज जनरल पर्पज आणि स्पेशल पर्पज. जनरल पर्पज मध्ये फेअर प्रेझेंटेशन जे मी बदलू शकतो टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ डिस्क्लोजर्स किंवा प्रेझेंटेशन, आणि एक आहे कंप्लायन्स जे मी बदलू शकत नाही. ओके, लेट्स गो. आता फॉर्म ऑफ ओपिनियन बघा, हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओपिनियनचे फक्त दोन टाइप्स असतात, अनमॉडिफाईड आणि मॉडिफाईड. आता बघा, अनमॉडिफाईड म्हणजे काय होईल, FSR प्रिपेअर्ड ऍज पर ऍप्लिकेबल FRA. बघा म्हणजे काय, ऑल ओके, जसे ते प्रेझेंटेशन ज्याचं व्हायला हवं होतं एफएसचं तसं झालेलं आहे, ऑल ओके. आणि मॉडिफाईड, मॉडिफाईड केव्हा येतं, जेव्हा FSR नॉट फ्री फ्रॉम मटेरियल मिसस्टेटमेंट्स ऑर ऑडिटर इज अनएबल टू ऑब्टेन साई. बघा म्हणजे ह्याला मी म्हणू थोडक्यात नॉट ओके. बघा इतकं सोपं आहे. काय आहे सोपं सर? बाबा
एवढं फालतू आहे म्हणजे काय, मॉडिफाईड म्हणजे काय, जर असेल तर मटेरियल मिसस्टेटमेंट नसेल तर ते बाय डिफॉल्ट ऑल ओके मध्ये जाणार. मॉडिफाईड दोनच कंडिशन मध्ये करतो आपण, म्हणजे जेव्हा आहे एक, नाहीतर किंवा मला जर साईज मिळाला नाही. आता साई मला कधी मिळणार नाही, जेव्हा मला इन्फॉर्मेशन मिळणार नाही. सिंपल आहे. सो बघा, मला इन्फॉर्म मिळाली नाही तर मॉडिफाईड करतो, किंवा मला सापडलं तरी मी ओपिनियन मॉडिफाईड करतो. मटेरियल मिसस्टेटमेंट. ओके, चला आता आपण बघूयात की जो ऑडिट रिपोर्ट, आता जो ऑडिट रिपोर्ट आपण पाहतो तो त्याचा कंटेंट काय असतो, कसा असतो. आता बाळांनो काय आहे, फास्ट ट्रॅक लेक्चर असल्यामुळं मी तुम्हाला डेमो पूर्ण ऑडिट रिपोर्टचा दाखवू शकत नाही. मी काय करतो, थोडंसं जातो वेबसाईट्स वरती कोणत्याही लिस्टेड कंपनीच्या आणि त्याचं ऑडिट रिपोर्ट आपण पाहूयात, फक्त पटपट पटपट क्रॉस चेक करूयात. ही जर बॅच रेग्युलर असती तर मी तुम्हाला पूर्ण अँगल एक्सप्लेन केला असता की हे कसं असतं, इकडं कसं येतं, ते कसं असतं, तिकडं कसं येतं. बघा मी काय करेन टेलिग्रामच्या ग्रुपवरती काय करेन, एक लिंक टाकून ठेवेन कोणत्याही ऑडिट रिपोर्टची. तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळाला तुम्ही ते क्रॉस चेक करून बघू शकता. अगदी समजा लिंक जरी समजा मी टाकतो फक्त अनक्वालिफाईड ओपिनियनची, म्हणजे ऑल ओके वाल्याची. बाकी तुम्हाला ऑडिट रिपोर्ट जर पाहायचे असतील तर ते तुम्ही गुगलवरती सर्च करून पाहू शकता. फास्ट ट्रॅक बॅच असल्यामुळं माझ्यावरती तेवढं लिमिटेशन आहे, मला माफ करा. रेग्युलर बॅच असती तर आपण प्रत्येक ओपिनियनचं क्रॉस चेकिंग करून पाहिलं असतं की कसं असतं, काय असतं. आता मी तुम्हाला वर्डिंग सांगतो आणि काय सांगतो, एक फॉर्म अँड कंटेंट ऑफ ऑडिटर्स रिपोर्ट, म्हणजे ऑडिट रिपोर्टचा नॉर्मल कंटेंट काय असतो. आता पूर्ण ऑडिट रिपोर्टचा कंटेंट झाल्यावर मी तुम्हाला छोटीशी गंमत, एक साधारण छोटीशी एक बदल तुम्हाला सांगेन की ओपिनियन बदललं की काय काय बदलतं. पहा, सगळ्यात पहिल्यांदा याचं टायटल बघूयात आपण आज. आता जाऊयात आपण टाटा जीनच्या वेबसाईट वरती जाऊयात. टिल्ट करायला सांगते, वेळ तेवढं नाही करू शकत आपण. टाटा ऑडिट रिपोर्ट, पहा आता बघा, आपण पट क्रॉस चेक करूयात. बघा सगळ्यात पहिले काय आहे, टायटल. आता ह्या रिपोर्ट मध्ये मी गेलो तर मला इथं दिसतं टायटल इंडिपेंडंट. बघा दिसताना मला टायटल काय दिसतं, पहा टायटल दिसतं मला इंडिपेंडंट ऑडिटर्स रिपोर्ट. बघा मला दिसतंय का टायटल. बघा टायटल नंतर काय येतं, तुमचं ऍड्रेसी. ऍड्रेसी म्हणजे काय, कुणाला तुम्ही तो रिपोर्ट देताय. बघा इथं ऍड्रेसी दिलाय का, टू द मेंबर्स ऑफ टाटा मोटर्स लिमिटेड. बघा कुठेही जावा, दुनियेतल्या कुठल्याही ठिकाणी जावा, ऑडिट रिपोर्टचा फॉर्मॅट सेम सापडणार. बघा, टू द मेंबर्स ऑफ टाटा मोटर्स लिमिटेड. तिसरं ऑडिटर्स ओपिनियन. बघा डायरेक्ट ओपिनियन येतं. बघा हे आहे ओपिनियन. बघा ओपिनियन, ओपिनियन मध्ये त्यांनी काय सांगितलंय, इन आवर ओपिनियन द फायनान्शियल स्टेटमेंट्स गिव्ह द इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड बाय कंपनीज ऍक्ट अँड गिव्ह अ ट्रू अँड फेअर व्ह्यू. गिव्ह म्हणजे काय, आता त्याचा ट्रू अँड फेअर व्ह्यू देतात, याचा अर्थ काय आहे, दिस इज अ अनमॉडिफाईड ओपिनियन. बघा हे अनमॉडिफाईड आहे का, कारण ऑल ओके दीज स्टेटमेंट्स गिव्ह अ ट्रू अँड फेअर व्ह्यू. चांगल्या पद्धतीने ते मला ट्रू अँड फेअर व्ह्यू देत आहेत. बघा सो हे आहे तुमचं ओपिनियन. आता ओपिनियन मध्ये बघा, ओपिनियन मध्ये काय सांगितलंय, पॅराग्राफ 1 मध्ये काय असतं, आपण फायनान्शियल स्टेटमेंट्स आयडेंटिफाय करतो, म्हणजे ऑडिट कशा कशाचं केलं आहे ते बघतो. स्टेट दॅट एफएस हॅव बीन ऑडिटेड, आम्ही ह्याचं ऑडिट केलं, आणि टायटल ऑफ इच स्टेटमेंट, म्हणजे ज्याचं ऑडिट केलं त्या स्टेटमेंटचं टाईप.
बघूया इथं आहे का. वी हॅव ऑडिटेड, बघा म्हणजे ऑडिट झालंय हे तर मी सांगितलंय. द फायनान्शियल स्टँड अलोन फायनान्शियल स्टेटमेंट, स्टँड अलोन फायनान्शियल स्टेटमेंट दोन स्टेटमेंटचे प्रकार असतात. तुम्हाला ऍडव्हान्स ऑडिटिंग मध्ये ऍडव्हान्स अकाउंट मध्ये झाला असेल स्टँड अलोन आणि कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट. स्टँड अलोन म्हणजे काय, त्या फक्त त्या एंटिटीचे स्वतःचे फायनान्शियल स्टेटमेंट. कन्सॉलिडेटेड म्हणजे त्याच्या आणि त्या सबसिडरीजचे मिळून केले तर ते कन्सॉलिडेटेड, आणि स्वतः फक्त त्याचं ऑडिट केलं असेल तर स्टँड अलोन. बघा, स्टँड अलोन फायनान्शियल स्टेटमेंट्स ऑफ टाटा मोटर्स विच कंप्राइज द स्टँड अलोन बॅलन्स शीट. बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, सौकी, स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन इक्विटी, त्यानंतर कॅश फ्लो स्टेटमेंट आणि नोट्स. बघा मी सांगतोय ते बरोबर, म्हणजे मी नोट्स केल्यात हे प्रूव्ह होतंय बरोबर नोट्स केलेल्या. एफएस आयडेंटिफाय केले म्हणजे कोणत्या पिरियडचे. त्याच्यानंतर स्टेट दॅट दे हॅव बीन ऑडिटेड, त्यांचं ऑडिट झालंय हे पण मला सांगायचंय. त्याच्यानंतर टायटल ऑफ इच स्टेटमेंट मी बघितलं, ट्रेड येते तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, सोकी म्हणजे स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन इक्विटी म्हणजे रिझर्व्ह मध्ये झालेला चेंजेस त्या स्टेटमेंट मध्ये येतो. कॅश फ्लो आणि नोट्स. बघा, टायटल ऑफ इच स्टेटमेंट कंप्राइजिंग एफएस अँड रिलेव्हंट रेफर टू नोट्स. बघा नोट्सचं पण मी सांगितलं की नोट्स सुद्धा मी ऑडिट केलेल्या आहेत. त्याच्यानंतर पिरियड कवर्ड बाय एफएस, आता पिरियड पण आहे का बघा याच्यात, पिरियड पण मला दिसतोय 31 मार्च 21. बघा 31 मार्च 21चा पिरियड म्हणजे त्या फायनान्शियल इयरचा प्रॉपर पिरियड. बघा दुसऱ्या पॅरामध्ये येतं माझं ओपिनियन, जे मी मगाशी सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं. बघा, इन माय ओपिनियन. सो ओपिनियनचा पॅराग्राफ आला तर तुम्हाला 2 पॅरा लिहायचे. सगळ्यात पहिल्यांदा एफएस आयडेंटिफाय करा, पिरियड आयडेंटिफाय करा आणि सांगा की ऑडिट झालेला आहे, आणि दुसऱ्या पॅरामध्ये मी ओपिनियन देतो. ओके. बघा त्याच्यानंतर येतं तुमचं बेसिस ऑफ ओपिनियन, म्हणजे कोणत्या बेसवर तुम्ही हे ओपिनियन दिलं. बघा, स्टेट दॅट ऑडिट वॉज कंडक्टेड ॲज पर एसेस, म्हणजे आम्ही स्टँडर्ड्स ऑन ऑडिटिंग जे आपण आता शिकतोय ते वापरून मी ऑडिट केले ते सांगा. रेफर टू ऑडिटर्स रिस्पॉन्सिबिलिटी सेक्शन. आता हा ऑडिटर्स रिस्पॉन्सिबिलिटी सेक्शन कुठे येतो, थोडासा खाली येतो, तुम्ही पाहिलं तर इथं येईलच थोडंसं. बघा ऑडिटर्स रिस्पॉन्सिबिलिटी येतोच आहे, तो आपण नंतर बघूयात काय असतो. की ऑडिटर रिस्पॉन्सिबिलिटीनुसार ह्या रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही डोक्यात धरून ऑडिट केलेलं आहे. स्टेट दॅट ऑडिटर इज इंडिपेंडंट, मी इंडिपेंडंट आहे हे मला सांगायचंय. आता मी केव्हा इंडिपेंडंट असतो, जेव्हा मी ॲज अ थर्ड पर्सन, जर मी इव्हॅल्युएशन करू शकलो तरच मी इंडिपेंडंट आहे. बघा आता हा इंडिपेंडन्स मला कुठल्या चॅप्टर मध्ये बघायला मिळणार आहे, लास्ट चॅप्टर नंबर 11. म्हणजे ह्याला मी लिहितो TBD. थोडक्यात काय, ॲज अ थर्ड पर्सन मला इव्हॅल्युएट करता आले पाहिजेत फायनान्शियल स्टेटमेंट्स, माझा स्वतःचा बायस कुठेही मध्ये आला नाही पाहिजे. स्टेट दॅट एव्हिडन्स ऑब्टेन्ड इज साई. आता बघा हे सगळ्या गोष्टी केल्यात, त्या सगळ्यात पहिलं काय करायचंय, एसए नुसार मी ऑडिट केलंय ते सांगायचंय मला. त्याच्यानंतर माझी रिस्पॉन्सिबिलिटी डोक्यात धरून मी ऑडिट केले सांगायचंय. त्याच्यानंतर माझा इंडिपेंडन्स अफेक्ट झाला नाही ते सांगायचंय, आणि जो एव्हिडन्स मला मिळाला तो साई आहे यावर माझा विश्वास असल्याचं मला सांगायचंय. बघूया. बघा, वी कंडक्टेड आवर ऑडिट इन अकॉर्डन्स विथ एसए सांगितलंय, बरोबर का. एसए नुसार मी ऑडिट केल्याचं सांगितलं. त्याच्यानंतर माझी रिस्पॉन्सिबिलिटी, बघा जे मी ऑडिटर रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये लिहिलं आहे त्या पद्धतीने माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याच्यानंतर मी इंडिपेंडंट आहे, बघा मी सांगितलेली प्रत्येक पॉईंट तुम्हाला दिसतोय तिथं. त्याच्यानंतर बघा मी इंडिपेंडंट आहे ॲज पर कोड ऑफ इथिक्स इन्स्टिट्यूटने सांगितलेला, आणि जो काही ऍक्ट मला सांगतो दॅट इज कंपनीज ऍक्ट, त्यानुसार आता ज्या कंपनीला ज्या एंटिटीला जो ऍक्ट लागू होईल त्या हिशोबाने आपला इंडिपेंडन्स पाहिजे. त्याच्यानंतर वी बिलीव्ह दॅट एव्हिडन्स ऑब्टेन्ड इज सफिशियंट अँड अप्रोप्रिएट, म्हणजे मला मिळालेला एव्हिडन्स हा सही आहे. आलं का लक्षात. एवढं सिंपल आहे हे इंडिपेंडंट ऑडिटर रिपोर्ट. बघा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा येतं टायटल, मग ऍड्रेस, मग ओपिनियन, मग बेसिस ऑफ ओपिनियन. आता गोईंग कन्सर्न वरती रिपोर्टिंग ऍज पर एसए 570. बघा आठवत असेल तर गोईंग कन्सर्न म्हणजे काय, आपल्याला लिहायचंय की वेदर देअर एक्झिस्ट इव्हेंट्स अँड कंडिशन्स दॅट कास्ट
a significant doubt regarding a material uncertainty regarding entity's ability to continue as a going concern. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. बघा आता गोइंग कन्सर्न वरचा रिपोर्ट, गोइंग कन्सर्न बघा आता गोइंग कन्सर्नचं रिपोर्टिंग मी ह्या ऑडिट रिपोर्ट मध्ये पाहिलं तर गोइंग कन्सर्न नावाचा पॅरा दिलेला नाहीये. याचा अर्थ काय की गोइंग कन्सर्न अझम्पशन हे अप्रोप्रिएट आहे. आता सर तुम्ही म्हणाल की हे असं कसं, तर हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे आपल्या चॅप्टर नंबर 7 मध्ये. इथं ॲब्सेन्स ऑफ सांगितलं, ॲब्सेन्स ऑफ reference of material uncertainty regarding going concern in audit report is not a guarantee. बघा म्हणजे काय, थोडक्यात मी हे सांगू का की जर माझ्या ऑडिट रिपोर्ट मध्ये गोइंग कन्सर्न बद्दल काही दिलं गेलं नसेल, याचा अर्थ सध्या तरी मटेरियल अनसर्टेनिटी काही नाही, गोइंग कन्सर्न इज अप्रोप्रिएट. पण दॅट इज नॉट अ गॅरंटी, हे मी त्या एसे मध्ये सांगितलेलं. ह्याचा अर्थ काय, गोइंग कन्सर्न अप्रोप्रिएट असेल तर कधी कधी ऑडिट रिपोर्ट मध्ये त्याचा मेन्शन येत नाही, हेन्स प्रूव्ह. बघा त्याच्यानंतर काय आहे, की ऑडिट मॅटर्स. की ऑडिट मॅटर्स इट इज अ एसे तुमचं 701, दॅट इज की ऑडिट मॅटर्स. आता हा की ऑडिट मॅटर काय आहे हा आपण थोड्याच वेळात डिस्कस करणार आहे. की ऑडिट मॅटर बघा, हा जो की ऑडिट मॅटर आहे हा आपण थोड्याच वेळात डिस्कस करणार आहे. आता आपण करू हा एसे डिस्कस. आजच्या सेशन मध्ये फक्त मी एसे 700 आणि एसे 705 घेणार आहे. की ऑडिट मॅटर, ईओएम, ओएम आणि बाकीचा सगळा चॅप्टर आपण नेक्स्ट सेशन मध्ये घेणार आहे, कारण हे आहे इम्पॉर्टंट. आपल्याला 2 एसे आहेत ते समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. बाकी आपण दुसऱ्या सेशन मध्ये कंटिन्यू करूयात. बघा त्याच्यानंतर काय, अदर इन्फॉर्मेशन ॲज पर एसे 720. एसे 720 सुद्धा आपण एसे 720 आपल्याला माझ्या अंदाजाने थोड्याच वेळात डिस्कस करायला मिळेल किंवा कदाचित नाहीच मिळायचा, कारण हा फायनलला आहे. कदाचित न्यूली इश्यूड स्टँडर्ड होता त्यामुळे तो इंटरच्या सिलेबस मध्ये नाहीये. बघा रिस्पॉन्सिबिलिटी फॉर फायनान्शियल स्टेटमेंट्स. आता बघा फायनान्शियल स्टेटमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी कुणाची असते, मॅनेजमेंटची. आता बघूया मॅनेज इथं लिहायचं काय, दॅट इज मॅनेजमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रिपेअरिंग एफएस अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ इंटरनल कंट्रोल. त्या एसे मध्ये आपण हे पाहिलंय, फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर करणं कोणाची जबाबदारी, मॅनेजमेंटची. इंटरनल कंट्रोल इम्प्लिमेंट करणं कोणाची जबाबदारी, मॅनेजमेंटची. गोइंग कन्सर्न असेसमेंट करणं जबाबदारी कोणाची, मॅनेजमेंटची. बघा या प्रत्येक गोष्टीसाठी आपण WR घेतला होता मागच्या चॅप्टर मध्ये. आणि TCWG कोण आहे हे आयडेंटिफाय करण्याची जबाबदारी सुद्धा मॅनेजमेंटची, की ओव्हरसीइंग डिसिजन, स्ट्रॅटेजिक डिसिजन घेणारी माणसं कोण आहेत हे मॅनेजमेंट कळवणं ऑडिटरला आणि स्वतःही आयडेंटिफाय करणं ही जबाबदारी आहे मॅनेजमेंटची. बघा मॅनेजमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी कुठं दिली आहे इथं बघा, मॅनेजमेंट अँड बोर्ड ऑफ डिरेक्टर्स रिस्पॉन्सिबिलिटी. बघा मॅनेजमेंट अँड डिरेक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. पहिला पॉइंट माझा. बघा दुसरा पॉइंट, बघा द रिस्पेक्टिव्ह मॅनेजमेंट अँड कंपनी जॉईंट ऑपरेशन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनन्स ऑफ इंटरनल फायनान्शियल कंट्रोल्स, इंटरनल कंट्रोल्स. बघा त्याच्यानंतर बघा मॅनेजमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर असेसिंग द एबिलिटी टू कंटिन्यू ॲज अ गोइंग कन्सर्न. बघा आणि लास्ट बोर्ड ऑफ डिरेक्टर्स इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर ओव्हरसीइंग फायनान्शियल रिपोर्टिंग. म्हणजे TCWG कोण आहे तर बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आहे हे आयडेंटिफाय करणं. बघा म्हणजे ह्या पॅरामध्ये काय येतं, मॅनेजमेंटची 3 जबाबदारी आणि
TCWG कोण आहेत हे आपण लिहायचं. जे मॅनेजमेंटने मला सांगितलेत किंवा मी असेस केलेत असे TCWG कोण आहेत हे मी आयडेंटिफाय केले. बघा मॅनेजमेंट रिस्पॉन्सिबिलिटी सेक्शन सुद्धा आपला झाला. आता पुढचा ऑडिटर्स रिस्पॉन्सिबिलिटी. आता सर तुम्ही मधले मॅटर्स का स्किप केले? तर ते बाळांनो स्किप नाही केले. त्या छोट्या छोट्या मॅटर्स वरती छोटे छोटे एसेस आहेत आपल्याला, जे आपल्याला पुढच्या सेशन मध्ये पाहायचे आहेत. ओके, बघा मॅनेजमेंट रिस्पॉन्सिबिलिटी नंतर ऑडिटरची रिस्पॉन्सिबिलिटी. आता ऑडिटरची रिस्पॉन्सिबिलिटी कशी? बघा सेक्शन टू स्टेट. आता ह्या सेक्शन मध्ये काय काय स्टेट करायचंय मला सांगायचंय की माझे ऑडिटरचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत. बाळांनो माझ्यासोबत सांगा ऑडिटरचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत? टू ऑब्टेन रिझनेबल अश्युरन्स अबाउट whether the financial statements in on all material aspects are prepared as per applicable financial reporting framework and give a true and fair view of its state of affairs. And दुसरा ऑब्जेक्टिव्ह होतं छोटूसं टू रिपोर्ट ऑन फायनान्शियल स्टेटमेंट्स. त्यानंतर हेही सांगायचं की वॉट अ रिजनेबल अश्युरन्स इज नॉट गॅरंटी, इट इज अ हाय लेवल ऑफ अश्युरन्स. त्यानंतर मिस स्टेटमेंट्स कॅन अराइज ड्यू टू फ्रॉड अँड एरर. बघा आता हेच मला सांगितलंय का, हे सगळं मी नोट्स मध्ये लिहिलंय. हे मॉड्यूल सुद्धा सांगतं, एसे सुद्धा सांगतं. त्यामुळे माझ्या नोट्सवर तुम्ही रिलाय करू शकता, केलंच पाहिजे जर तुम्हाला तुमचा वेळ कमी करायचा असेल तर. बघा पहिल्या याच्यात काय, माझा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? टू ऑब्टेन रिजनेबल अश्युरन्स वेदर एफएस आर फ्री फ्रॉम मटेरियल मिसस्टेटमेंट वेदर ड्यू टू फ्रॉड और एरर अँड टू इश्यू अन ऑडिटर्स रिपोर्ट. बघा पहिला पॉईंट सॅटिस्फाय झाला. दुसरा पॉईंट काय आहे? रिजनेबल अश्युरन्स इज अ हाय लेवल ऑफ अश्युरन्स अँड नॉट अ गॅरंटी. दुसरा पॉईंट झाला बरोबर. तिसरा पार्ट काय आहे? एसए विल ऑलवेज डिटेक्ट मटेरियल मिसस्टेटमेंट व्हेन इट एक्झिस्ट, बट मिसस्टेटमेंट्स कॅन अराइज फ्रॉम फ्रॉड अँड एरर. बघा हे पण मी सांगितलं. हे झालं पहिल्या पॅरामध्ये. आता बघूया दुसऱ्या पॅरामध्ये काय सांगायचंय. बघा दुसऱ्या पॅरामध्ये काय सांगतो आपण, पॅरा नंबर 2 मध्ये फर्दर स्टेट दॅट ऑडिटर एक्सरसाइजेस प्रोफेशनल जजमेंट अँड स्केप्टिसिझम. स्केप्टिसिझम म्हणजे काय? स्ट्रॉंग क्वेश्चनेबल माइंड. क्वेश्चनिंग माइंडसेट म्हणजे काय की मला प्रश्न करता आला पाहिजे. मी स्केप्टिसिझम सांगितलंय तुम्हाला ऑलरेडी फर्स्ट चॅप्टर मध्ये. अलर्ट अँड क्वेश्चनिंग माइंडसेट म्हणजे अलर्ट पाहिजे, थ्रू आउट द ऑडिट मी इकडे तिकडे बघितलं पाहिजे मला काय सापडतंय का, आणि ज्या गोष्टींवरती मला शंका आहे त्याच्याबद्दल मी प्रश्न विचारले पाहिजेत, मला प्रश्न पडले पाहिजेत गोष्टींकडे बघून. जिज्ञासू ऑडिटर पाहिजे. प्रोफेशनल जजमेंट म्हणजे काय? माझे स्किल्स आणि माझं कॉम्पिटन्स वापरून मी निर्णय घेणं, जजमेंट घेणं. बघा पहिलं काय, मी स्केप्टिसिझम वापरतो, जजमेंट वापरतो. माझ्या रिस्पॉन्सिबिलिटी काय आहेत? रॉम असेस करणं, इंटरनल कंट्रोल अंडरस्टँड करणं, अकाउंटिंग पॉलिसी प्रॉपर आहे का बघणं, त्याच्यानंतर गोईंग कन्सर्न प्रॉपर आहे का बघणं, अप्रोप्रिएटनेस म्हणजे मॅनेजमेंटनी ज्या बेसिसवरती गोईंग कन्सर्न आहे असं असेस केलंय तो बेसिस बरोबर आहे का चेक करणं. त्याच्यानंतर ओव्हरऑल प्रेझेंटेशन कंटेंट ऑफ जे फायनान्शियल स्टेटमेंटचा ओव्हरऑल कंटेंट आहे तो बरोबर आहे का पाहणं. आणि ऑडिटर्स रिस्पॉन्सिबिलिटी इन ग्रुप ऑडिटर्स रिपोर्ट डिस्क्राईब करायचे. ग्रुप ऑडिटर्स रिपोर्ट म्हणजे काय? जर माझे फायनान्शियल स्टेटमेंट्स हे कन्सॉलिडेशन करताना माझा ऑडिट रिपोर्ट जर पाहिला गेला असेल तर त्या रिलेटेड, त्या कंटेंट रिलेटेड म्हणजे तेवढ्याच फायनान्शियल स्टेटमेंट्स पुरती, त्या पार्ट पुरती माझी काय जबाबदारी आहे हे मला ऍज पर एस 600 रिपोर्ट करायचं आहे. पहा दुसऱ्या याच्यात तेच आहे का? दुसऱ्या पॅरामध्ये मला काय बघावं लागतं? बघा वी एक्सरसाइज प्रोफेशनल जजमेंट अँड स्केप्टिसिझम पहिला पॉईंट झाला. त्यानंतर रॉम असेस करणं माझी जबाबदारी आहे ते झालं. त्याच्यानंतर इंटरनल कंट्रोल समजून घेणं माझी जबाबदारी आहे हे लिहून झालं. त्यानंतर अकाउंटिंग पॉलिसी बरोबर आहे कायची जबाबदारी बघा ते पण आहे. त्याच्यानंतर गोईंग कन्सर्न अप्रोप्रिएटनेस आहे का ही बघणं माझी जबाबदारी आहे, हे पण त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर जे ओव्हरऑल प्रेझेंटेशन आहे ते प्रॉपर आहे का हे सुद्धा पाहणं माझी जबाबदारी आहे. त्याच्यानंतर बघा जॉईंट ऑपरेशन्स किंवा इन्फॉर्मेशन स्टँड अलोन फायनान्शियल स्टेटमेंट कन्सॉलिडेट करताना ग्रुप ऑडिट मध्ये तुमची काय जबाबदारी आहे ती या पॅरामध्ये मेन्शन केलेली आहे. पहा आपण आता काय करतोय, टाटाचा ऑडिट रिपोर्ट ज्या सीएनं दिला त्या सीएनं स्टँडर्ड्स वापरून काम केलंय का हे आपण क्रॉस चेक करतोय. बघा आपली लेवल आता कुठपर्यंत पोहोचलेली आहे. आपण सगळे हुशार झालेलो आहोत. ऑलरेडी हुशार होतो, आता आपल्याला अनुभव सुद्धा यायला लागलेला आहे. बघा थर्ड पॅरामध्ये काय असतं, बघा काय काय लिहायचं. ऑडिटर कम्युनिकेट्स विथ TCWG ऑल सिग्निफिकंट मॅटर्स म्हणजे जे महत्वाचे मॅटर्स होते ते मी TCWG ला कम्युनिकेट केले आहेत. त्याच्यानंतर कम्युनिकेट टू TCWG दॅट हिज कंप्लायन्स विथ इंडिपेंडन्स रिक्वायरमेंट्स डिस्क्लोज ऑल रिलेशनशिप थ्रेट अँड सेफगार्ड्स म्हणजे TCWG ला मी सगळे मला इंडिपेंडंट आहे का नाही, मी आणि माझी टीम इंडिपेंडंट आहे का नाही ते सांगितलंय. जर काही थ्रेट्स असतील माझ्या इंडिपेंडन्सला म्हणजे अशा गोष्टी ज्यामुळे माझा इंडिपेंडन्स
अफेक्ट होणार असेल अशा काही गोष्टी असतील तर त्या गोष्टी सुद्धा मी रिपोर्ट केल्या आहेत का, आणि ते माझे थ्रेट कमी करण्यासाठी मी काय काय सेफगार्ड्स वापरले हे मी लिहिलं आहे का. चॅप्टर नंबर 11 माझा TBD. बघा चॅप्टर नंबर 11 मधला माझा TBD. अयो चॅप्टर नंबर 11 मधला माझा TBD. त्यानंतर जे काही की ऑडिट मॅटर्स आहेत ॲज पर SS 701 जे आपण थोड्या वेळात डिस्कस करणार आहे पुढच्या सेशनमध्ये. ऑडिटर डिस्क्राइब्स देम अनलेस लॉज अँड रेग्युलेशन्स प्रिक्लूड पब्लिक डिस्क्लोजर्स. बघा लॉज अँड रेग्युलेशन्स प्रिक्लूड पब्लिक डिस्क्लोजर्स म्हणजे काय. सगळ्यात पहिल्यांदा TCWG ला सगळं सांगितलंय का महत्वाचं. त्यानंतर इंडिपेंडन्स, त्याचे थ्रेट्स, त्याचे सेफगार्ड्स मी सांगितलेत का. आणि तिसरी गोष्ट की ऑडिट मॅटर्स, जोपर्यंत लॉ मला सांगत नाही ते मॅटर्स कळवू नका तोपर्यंत मी ते कळवले आहेत का. बघा हे मला सांगितलंय का. बघा वी बिलीव्ह दॅट ऑडिट एव्हिडन्स ऑब्टेन इज सफिशियंट अँड अप्रोप्रिएट, ते झालं. बघा TCWG सोबत कम्युनिकेट केलंय का. काय काय इंडिपेंडन्स, त्याच्यानंतर स्कोप वगैरे. त्यानंतर TCWG ला स्टेटमेंट दॅट वी हॅव कंप्लाइड विथ इथिकल रिक्वायरमेंट्स. बघा माझा इंडिपेंडन्स अफेक्ट होतोय का नाही ते सांगितलं. त्याच्यानंतर जे TCWG ला मॅटर्स मी कम्युनिकेट केले ते होते ऑफ मोस्ट सिग्निफिकन्स, म्हणजे सिग्निफिकंट मॅटर्स पण मी कम्युनिकेट केले आहेत का. आणि वी डिस्क्राईब की ऑडिट मॅटर्स अनलेस लॉ प्रिक्लूड्स पब्लिक डिस्क्लोजर, म्हणजे लॉ जोपर्यंत सांगत नाही की डिस्क्लोज करू नका तोपर्यंत मी ते की ऑडिट मॅटर्स लोकांना कळवले आहेत का. बघा आतापर्यंत टाटाचे जे कोण चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, जे कोण फर्म आहे त्यांनी बरोबर ऑडिट रिपोर्ट दिला आहे, फुल मार्क्स आहेत आतापर्यंत. पुढे जाऊया. लोकेशन ऑफ डिस्क्रिप्शन ऑफ ऑडिटर्स रिस्पॉन्सिबिलिटी. बघा आता मला काय करायचंय, ऑडिटर्स रिस्पॉन्सिबिलिटी मी ऑडिट रिपोर्टमध्ये अजून कुठे डिस्क्लोज केली असेल, म्हणजे दुसरीकडे अजून कुठे त्याच्याबद्दल रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल तर मला तिथं क्रॉस रेफरन्सिंग द्यायचंय अपेंडिक्स टू ऑडिट रिपोर्टमध्ये. अपेंडिक्स म्हणजे काय, ऑडिट रिपोर्ट मोठा होत असेल तर मी मेन कंटेंट रिपोर्टमध्ये लिहितो आणि त्याला ॲनेक्स्चर जोडतो अपेंडिक्स, आणि त्यामध्ये त्याचे डिटेल्स मी जोडलेले असतात. बघा स्पेसिफिक रेफरन्स इज नीडेड फॉर लोकेशन. जर अपेंडिक्स वगैरे काय लावलं असेल तर त्याचं तुम्ही लोकेशन त्यांना तुम्ही देऊ शकता की बाबा ह्या कोपऱ्यावरती ह्या ठिकाणी माझं आहे काय, या ठिकाणी माझं काय आहे बाबा ऑडिटर्स रिस्पॉन्सिबिलिटी ऑडिट रिपोर्टच्या ह्या पेजवरती अपेंडिक्स नंबर A मध्ये दिलेली आहे, जाऊन तिथं तुम्ही रेफर करा या हिशोबाने काय असेल तर. पुढं अदर रिपोर्टिंग रिस्पॉन्सिबिलिटी. अदर रिस्पॉन्सिबिलिटीज मध्ये काय येतं बाबा, सेपरेट सेक्शन नेम्ड रिपोर्ट ऑन अदर लीगल अँड रेग्युलेटरी रिस्पॉन्सिबिलिटीज. सेपरेटली मेन्शन रिस्पॉन्सिबिलिटी फ्रॉम द रिपोर्टिंग दॅट इज रिक्वायर्ड बाय SS. बघा SS सोडून तुम्हाला जर कोणता लॉ काही रिपोर्टिंग करायला सांगत असेल तर ते रिपोर्टिंग सुद्धा तुम्हाला या सेक्शन मध्ये सांगायचं की आम्हाला SS सोबतच हे लॉ सुद्धा सांगतात की ह्या पद्धतीने रिपोर्ट कर बाबा ऑडिटर, म्हणून आम्ही ते करतोय. If auditor's report contains separate section on reporting responsibility, above shall be stated in separate section named report on audit, which shall be in a position above the responsibility paragraph. बघा जर ऑडिट रिपोर्ट मध्ये रिपोर्ट ऑन अदर रिस्पॉन्सिबिलिटी असा नावाचा काही पॅराग्राफ असेल तर हा जो पॅराग्राफ आहे अदर रिपोर्टिंग हा त्या लिगल रिपोर्टिंगच्या थोडासा वर आला पाहिजे. बघा other reporting responsibility above shall be stated in separate section named report on audit of FS which shall be in a position above other responsibility para. म्हणजे बघा जर other reporting responsibility नावाचा पॅराग्राफ जर माझ्या ऑडिट रिपोर्टवर असेल तर त्याच्यावर मला एक अजून पॅरा तयार करायचा आहे ज्याचं नाव येईल रिपोर्ट ऑन ऑडिट ऑफ FS. आलं का लक्षात. जर ह्या नावाचा पॅरा मी इन्सर्ट केला ऑडिट रिपोर्ट मध्ये तर त्याच्यावर मला रिपोर्ट ऑन ऑडिट असं ह्या पॅराचं नाव बदलून हे नाव टाकायचं आहे रिपोर्ट ऑन ऑडिट, आणि ह्या पॅराच्या खाली हे येईल अदर रिपोर्टिंग रिस्पॉन्सिबिलिटीज. बघा असलं काही केलंय का ह्या लोकांनी. अदर मॅटर, हा अदर मॅटर पण आपला आहे टू बी डिस्कस्ड. हा अदर मॅटर पण आहे TBD SA 706 मध्ये येणार आहे. आता तो आपण करणारच आहे उद्याच्या सेशन मध्ये डिस्कस. बघा रिपोर्ट ऑन अदर
लिगल अँड रेग्युलेटरी रिक्वायरमेंट्स. त्यामध्ये काय येतं, जर एसए सोडून तुम्हाला कुठला लॉ काही रिपोर्टिंग सांगत असेल तर ते इथे येतं. बघा इथं 143.3 मध्ये रिपोर्टिंग आहे. 143.3 च्या ड्युटीज आपण थोड्याच वेळात पाहणार आहे. थोडा पेशन्स ठेवायचा. ह्याच लेसन मध्ये आपण आपल्या दुसऱ्या सेशन मध्ये हे पाहणार आहोत. बघा त्याच्यानंतर ज्या काही माझ्या अदर लिगल रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या इथं मी मेन्शन केल्या. बघा त्याच्यानंतर येते सिग्नेचर. सिग्नेचर कसं, जर इंडिव्हिज्युअल असेल तर इन ओन नेम म्हणजे माझं स्वतःच्या नावाने, जसा की मी चार्टर्ड अकाउंटंट इंडिव्हिज्युअल नेमनी रजिस्टर्ड आहे म्हटल्यावर माझी सिग्नेचर काय म्हणून येणार, श्रीराम नितीन कुलकर्णी नावानं माझी सिग्नेचर येणार आहे. जर मी पार्टनर असेल तर ओन नेम ऑन बिहाफ ऑफ द फर्म. बघा आता जर इंडिव्हिज्युअल असेल तर श्रीराम नितीन कुलकर्णी चार्टर्ड अकाउंटंट असं येणार. जर पार्टनर असेल, कोणता एक फर्मचा पार्टनर असेल तर कसं येणार, फॉर पार्टनरशिप फर्म डॅश 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 श्रीराम नितीन कुलकर्णी कंसात पार्टनर. बघा आहे का तसं. फॉर BSR अँड कंपनी LLP चार्टर्ड अकाउंटंट्स हा माझा पार्टनर शिराज वत्सानी. आलं का लक्षात. इंडिव्हिज्युअल असेल तर फॉर वगैरे काही प्रकार येणार नाही. फॉर शिराज वत्सानी कंसात प्रोप्रायटर इंडिव्हिज्युअल नेमनी रजिस्टर्ड असेल तर. पार्टनर असेल तर फॉर BSR अँड कंपनी शिराज वत्सानी पार्टनर. बघा आहे ना बरोबर सिग्नेचरचं केलंय. बघा एसे आपल्याला किती बेसिक मध्ये जाऊन सांगतात. तुम्हाला एसे सुद्धा हेही सांगतो की सिग्नेचर करताना काय काय आलं पाहिजे. बघा माझं नाव, सिग्नेचर, त्याच्यानंतर मेंबरशिप नंबर कंपल्सरी पाहिजे. बघा मेंबरशिप नंबर आहे का, माझा मेंबरशिप नंबर आहे. त्याच्यानंतर माझा फर्म रजिस्ट्रेशन नंबर, पार्टनरशिप फर्मचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तो 100% द्यायचा आहे. इथं पार्टनरशिप फर्मचा सुद्धा रजिस्ट्रेशन नंबर आहे. ओके. त्याच्यानंतर सिग्नेचर, नेम, डेजिग्नेशन. सिग्नेचर म्हणजे काय, माझी सही. नेम म्हणजे नाव माझं. त्याच्यानंतर डेजिग्नेशन, प्रोप्रायटर असेल तर प्रोप्रायटर किंवा पार्टनर असेल तर पार्टनर. माझा मेंबरशिप नंबर युडिन. युडिन इज अ युनिक डॉक्युमेंट आयडेंटिफिकेशन नंबर. UDIN, युडिन. बरोबर, ह्याला युडिनच म्हणायचं. का, कारण जर ह्याला दुसऱ्या कुठल्या नावाने संबोधला आपण तर त्याचा अर्थ वेगळा होऊ शकतो. त्यामुळे आपण त्याला युडिनच म्हणायचं. UDIN, युडिन. आलं का लक्षात. युडिन हा काय प्रकार असतो तुम्हाला थोडक्यात आयडिया देतो. तुम्हाला युडिन बद्दल जास्त डिटेल्स मध्ये नाहीये. युडिन बद्दल तुम्हाला आहे थोड्या म्हणजे नंतर आहे, CA फायनल मध्ये असेल युडिन रिलेटेड काही कंटेंट. बघा युडिन हा काय प्रकार असतो. युडिन हा प्रकार असतो, आतमध्ये काय व्हायचं, युडिन का आणला मी तुम्हाला सांगतो. आधी काय व्हायचं, युडिन वगैरे नसल्यामुळं कोणताही माणूस चार्टर्ड अकाउंटंटच्या नावाचा शिक्का करायचा आणि फेक सुद्धा सह्या द्यायचा लोकांना. अशामुळे काय व्हायचं, नंतर कळायचं केस वगैरे लागल्यावर CA ला की यार आपली सही कुठं कुठं वापरली लोकांनी अनऑथोराइज पद्धतीने. म्हणून काय केला, युडिन नावाचा प्रकार दिला. म्हणजे काय, तुमच्या सही सोबत तुम्हाला एक युनिक डॉक्युमेंट आयडेंटिफिकेशन नंबर जनरेट करायचा असतो. तो कसा जनरेट करायचा सर, तर तुमचं असतं लॉग इन. बघा मला दाखवता येतं तर दाखवतो. एक वेबसाईट असते युडिन. ही युडिनची वेबसाईट असते. या वेबसाईटवर तुम्ही गेलात की तुम्हाला तुमचा लॉग इन, तुमचा युजर नेम, तुमचा मेंबरशिप नंबर आणि पासवर्ड टाकायला लागतो. कॅप्चा टाकला की तुम्हाला सेपरेट लॉग इन मिळतं आणि त्या लॉग इन मध्ये तुम्हाला डिटेल्स टाकायचे असतात आणि त्या डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला मिळतो युडिन. म्हणजे काय, आता माझी सही कोणीही कुठेही केली तरी त्याला इम्पॉर्टन्स नाही जोपर्यंत त्याच्यासोबत युडिन नाही. आणि युडिन कोण जनरेट करू शकतं, फक्त मी, कारण युजर आयडी पासवर्ड माझ्याकडे आणि OTP माझ्या फोनवर येतो. आलं का लक्षात. सो दॅट इज युडिन. तुम्ही सही केल्याचा प्रूफ आहे युडिन, जो की कंपल्सरी आहे. साहजिक आहे, कारण कोण पण सही करू शकतं. त्यामुळे प्लेस आणि डेट. बघा आहे का हे सगळं. बघा कंपनीचं नाव आहे, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आहे, नाव आहे, माझं डेजिग्नेशन आहे, प्रोप्रायटर असेल तर प्रोप्रायटर, पार्टनर असेल तर पार्टनर. बघा हे डेजिग्नेशन आहे, त्याच्यानंतर मेंबरशिप नंबर आहे, युडिन कंपल्सरी आहे, प्लेस आहे आणि डेट आहे. सिंपल, इतकं साधा आणि सोपं ऑडिट रिपोर्टचा फॉर्मॅट आहे. आता हा युडिन व्हेरीफाय करता येऊ शकतो. जे कोण युजर आहे त्याला हा युडिन व्हेरीफाय करता येऊ शकतो बाय गोइंग थ्रू द सेम साईट, ज्या वेबसाईटवर मी तुम्हाला दाखवलं युडिन ची वेबसाईट.
आता डेट कोणती असावी? डेट शुड नॉट बी अर्लियर दॅन डेट ऑन विच ऑडिटर ऑब्टेन साइन. बघा, जोपर्यंत एव्हिडन्स मिळत नाही तोपर्यंत कन्क्लूड करू शकणार आहे का? नाही. त्यामुळे एव्हिडन्स मिळाल्याच्या डेट नंतरच्याच डेटला तुम्ही ऑडिट रिपोर्ट इश्यू करू शकता, त्या डेटला सही करू शकता. कारण जर एव्हिडन्सच माझा मिळाला नसेल अजून, तर मी ऑडिट रिपोर्ट कसा इश्यू करणार आहे? म्हणजे सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे, पण मी एव्हिडन्स गोळा करू, जोपर्यंत गोळा होत नाही तोपर्यंत मी इव्हॅल्युएट करू शकणार नाही, तोपर्यंत ओपिनियन देऊ शकणार नाही. सो सही मिळेपर्यंत मी ऑडिट रिपोर्ट इश्यू करू शकत नाही. सही मिळाल्यानंतरच मी ऑडिट रिपोर्ट इश्यू करू शकतो. including evidence that FS have been prepared and TCWG have asserted their responsibility for FS. बघा, जोपर्यंत मला एव्हिडन्स मिळत नाही तोपर्यंत आणि जोपर्यंत फायनान्शियल स्टेटमेंट्स कंप्लीट मला दिले जात नाही तोपर्यंत, आणि TCWG ती फायनान्शियल स्टेटमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी मॅनेजमेंट आणि TCWG जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत मी ऑडिट रिपोर्ट इश्यू करू शकत नाही. डेट पाहिजे नंतर. कधी, केव्हापासून नंतर? एव्हिडन्स मिळाल्यानंतर, FS कंप्लीट मला मिळाल्यानंतर आणि TCWGनी रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची एक्नॉलेज केल्यानंतरच मी ऑडिट रिपोर्ट इश्यू करू शकतो. डेट ऑफ ऑडिट रिपोर्ट शुड नॉट बी लेटर दॅन दिस, शुड नॉट बी अर्लियर दॅन दिस. आलं का लक्षात? सो बघा किती भारी ऑडिट रिपोर्ट आहे. या ऑडिट रिपोर्टच्या खाली बघा इंडिपेंडंट हे अनेक्शर्स असतात. अनेक्शर्स म्हणजे काय? सपोर्टिंग इन्फॉर्मेशन. बघा, ऑडिटर्स रिस्पॉन्सिबिलिटी इथं दिलेली आहे. त्याच्यानंतर काही ड्यूज असतील वगैरे. हे झालं तुमचं पुढचं रिपोर्टिंग. आता हे रिपोर्टिंग कसं असतं, काय असतं, हे मी तुम्हाला सांगेन. काळजी करू नका. ह्या सेशनमध्ये, ह्या चॅप्टरमध्ये आपण सगळं डिटेलमध्ये धुवूनच काढणार आहे अख्खा सिलेबस. सो बघा, हा सगळा ऑडिट रिपोर्ट मी क्रॉस चेक केला का? तर येस सर. फक्त हे की ऑडिट मॅटर ठेवले SA 701, हा आहे आपला TBD जो की आपण डिस्कस करणार आहे. त्याच्यानंतर अजून एक कुठलं राहिलं का? EOM एम्फसिस ऑफ मॅटर, हा आहे माझा SA 706, हा पण मी नंतर डिस्कस करणार आहे. ही अदर इन्फॉर्मेशन SA 720 जी मी तुम्हाला आत्ताच थोडीशी आयडिया दिली. SA 720 ची कुठं बरं दिली बाळांना? कुठं दिली? सांगा. चला. SA 720 ही माझी अदर इन्फॉर्मेशन. SA 720 पण आपल्याला नाही आहे सिलेबसमध्ये. त्याच्यानंतर हे पाहिलं, मॅनेजमेंट रिस्पॉन्सिबिलिटी, ऑडिटर रिस्पॉन्सिबिलिटी पाहिली. हे अदर मॅटर SA 706 मध्येच आपण बघणार आहे येत्या थोड्या वेळात. आणि हे झालं माझं लीगल रिस्पॉन्सिबिलिटी. त्यानंतर सिग्नेचर, त्यामध्ये इंडिव्हिज्युअल नेम असेल, त्यानंतर डेट, तुमचं युडीन बिडीन सगळं ते, मेंबरशिप नंबर आणि डेट आणि प्लेस. डेट कुठली पाहिजे? एव्हिडन्स मिळाल्यानंतरची, मॅनेजमेंटनी रिस्पॉन्सिबिलिटी TCWGनी एक्नॉलेज केल्यानंतरची, आणि कम्प्लीट फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर झालेल्या नंतरचीच डेट पाहिजे, त्याच्या आधीची चालणार नाही. आलं का लक्षात? हा आहे माझा फॉर्म अँड कंटेंट ऑफ ऑडिट रिपोर्ट. बघा, आता एक छोटीशी नोट आहे. काय नोट आहे बाबा? जर एसे आणि लॉ कॉन्फ्लिक्ट करत असतील म्हणजे काय? आता काही वेळेला सांगतो तुम्हाला. हा कुठला फॉर्मॅट दिलाय मला? एसेनं फॉर्मॅट दिलाय की ह्या फॉर्मॅटमध्ये ऑडिट रिपोर्ट असला पाहिजे. पण काही वेळेला काय असतो? लॉ असतो. लॉ आपण सांगितले स्टँडर्ड्स रिकमेंडेटरी आहेत, बरोबर, आणि लॉ मॅन्डेटरी आहे. लॉ विल ऑलवेज प्रिवेल, हे मी तुम्हाला सांगितलंय. मग काही वेळेला काय असतं? काही वेळेला तुम्हाला लॉ ऑडिट रिपोर्टचा सेपरेट फॉर्मॅट देतो. फॉर एक्झाम्पल द इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये जर तुम्ही ऑडिट करत असाल अंडर सेक्शन 44AB, तर त्या ऑडिट रिपोर्टचा वेगळा फॉर्मॅट आहे, बरोबर. मग जर ऑडिट रिपोर्टचा वेगळा फॉर्मॅट, आता एसए मला फॉर्मॅट वेगळा सांगतो, ऑडिट रिपोर्टचा फॉर्मॅट वेगळा असतो. मग आता काय होतं? ह्या दोघांचं कॉन्फ्लिक्ट होतं. मग ह्या कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करण्यासाठी मला काय स्टेप घ्यायची आहे? तर हे कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करण्यासाठी मला काय काय बघायचं आहे की जर लॉ आणि एसए कॉन्फ्लिक्ट करत असतील, इफ लॉ अँड एसए कॉन्फ्लिक्ट ऍटलीस्ट हॅव फॉलोइंग एलिमेंट्स इन पॅराग्राफ. म्हणजे बघा, जर लॉ मला काही वेगळं सांगत असेल, स्टँडर्ड मला वेगळं सांगतंय, तर अशा ऑडिट रिपोर्टमध्ये मिनिमम ह्या गोष्टी असल्याच पाहिजेत. बघा कोणकोणत्या गोष्टी? टायटल असलं पाहिजे, इंडिपेंडंट ऑडिट रिपोर्ट, ऍड्रेसिंग मेंबर्स, ओपिनियन तर असलंच पाहिजे, FS आयडेंटिफाय करा पॅरा 1 मध्ये, आणि दुसऱ्या स्टेटमेंट द्या की ऑडिटर इज इंडिपेंडंट. त्याच्यानंतर गोईंग कन्सर्न वरती असलं पाहिजे. जर क्वालिफाईड किंवा ऍडव्हर्स ओपिनियन देणार असाल, म्हणजे मॉडिफाईड देणार असाल, तर त्याचं बेसिस असलं पाहिजे
की ऑडिट मॅटर आले पाहिजे, जे की आपण आता डिस्कस करणार आहे थोड्या वेळात. त्याच्यानंतर मॅनेजमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी अँड आयडेंटिफिकेशन ऑफ टीसीडब्ल्यूजी. टीसीडब्ल्यूजी कोण आहेत ते ओळखणं, जसं मग या रिपोर्टमध्ये आपण बघितलं बोर्ड ऑफ डिरेक्टर्स होते टीसीडब्ल्यूजी. त्यानंतर ऑडिटर्स रिस्पॉन्सिबिलिटी, सिग्नेचर, प्लेस डेट. बघा अदर इन्फॉर्मेशन, अदर लिगल इन्फॉर्मेशन नावाचे प्रकार ह्यात नाही. जर लॉ आणि एसे कॉन्फ्लिक्ट करायला लागले तर ऍटलिस्ट हे पॉइंट्स तर पाहिजेत ऑडिट रिपोर्टमध्ये. ओके, दॅट इज एस एस 700 फ्रॉम माय साइड गाईज. बघा आता एस एस 700 मी तुम्हाला क्रॉस चेक सुद्धा करून दिला. टेलिग्रामच्या ग्रुपवरती मी मेन्शन करताना टेलिग्रामच्या ग्रुपवर काय टाकणार आहे, चॅप्टर 8 ऑडिट रिपोर्ट, आपले नोट्स तर टाकणारच आहे, सोबतच मी टाकणार आहे हा आपले फायनान्शियल स्टेटमेंटची एक कॉपी. पहा आपलं जसं काय म्हणतो आपण त्याला, जसं आपलं ठरलेलं आहे, जसं आतापर्यंत मी टाकतोय तसंच ह्या चॅप्टरच्या सगळ्या क्लिप्स अपलोड झाल्यानंतरच माझे चार्ट्स आणि हे तुम्हाला येतील, ही ऑडिट रिपोर्टची कॉपी. का, कारण हा चॅप्टर पूर्ण होईपर्यंत काय होईल, मला स्टेप बाय स्टेप ते तुम्हाला ऑडिट रिपोर्टची कॉपी सारखी तुम्हाला सेंड करावी लागेल. त्यामुळे चॅप्टर संपला की मगच मी लास्टच्या व्हिडिओलाच हे चार्ट्स आणि तुम्हाला या गोष्टी टाकणार आहे. इन मीन वाईल जर तुम्हाला चार्ट्स रेफर करायचे असतील तर मी तुम्हाला चार्ट टाकतो, पण ऑडिट रिपोर्टची कॉपी मी चॅप्टर झाल्यानंतरच टाकेन. बस काय, चेंज करूया आपण, चार्ट आता टाकतो, ऑडिट रिपोर्टची कॉपी तुम्हाला नंतर टाकतो. आलं का लक्षात? बघा हा आहे एसे 700. बघूया, घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि पुढच्या एसेकडे वळूयात आपण. ओके चला. चला लोक हो, ब्रेक नंतर आपण आलेलो आहोत आणि आज आता मी थोडंसं एक 2 मिनिटं जेवढा ब्रेक आपला चालला होता त्यात थोडंसं अनालिसिस केलं आणि ठरवलंय की हा चॅप्टर अतिशय महत्त्वाचा आहे आणि ह्याला वेळ डेडिकेट करणं गरजेचं आहे. त्यामुळे हा चॅप्टर मी 3 पार्टमध्ये अपलोड करणार आहे. कोणकोणते 3 पार्ट सर? आता 700 एसे झाला, त्यानंतर एसे 701 एक छोटूसा आहे काम की ऑडिट मॅटरचा, जो आपल्याला ऑडिट रिपोर्ट सोबत पाहायचा होता तो. त्याच्यानंतर दुसरा एक आहे अदर मॅटर्स आणि एम्फेसिस ऑफ मॅटर्स. मी म्हटलं मग अशी एसे 706. एकदा हे 3 एसे एका क्लबमध्ये ह्या सेशनला आपण घेऊ. दुसऱ्या सेशनमध्ये मॉडिफिकेशन एसे 705 आणि बाकीचे उरलेले सगळे एसे ते घेऊ. आणि थर्ड सेशनमध्ये जो घेणार आहे, थर्ड जो पार्ट मी अपलोड करणार आहे, त्या थर्ड पार्टमध्ये असेल कंपनीज ऍक्ट आणि कारो मम्मय्या कॅरो 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 मम्मा. ओके का? आता कॅरो कसा मी घेणार आहे, कॅरो जरा इंटरेस्टिंग पद्धतीने आपण कॅरो घेणार आहे, त्यामुळे ते एक थर्ड सेशन मध्ये मी ठेवलेलं आहे. ओके, आता बघा हे 2 एसेज आजचे झाले की मला तो आत्ताचा बघितलेला टाटाचा रिपोर्ट सुद्धा तुम्हाला टेलिग्रामवर देता येईल. ओके, लेट्स गो and start with essay 701, that is the key audit matters. लास्टचे 25 मिनिटं आपले शिल्लक आहेत, घड्याळावर लावा. की ऑडिट मॅटर्स. आता की ऑडिट मॅटर्स म्हणजे काय? दीज आर द मॅटर्स दॅट इन ऑडिटर्स ओपिनियन वेअर ऑफ द मोस्ट सिग्निफिकन्स इन द ऑडिट. आता पहा, की ऑडिट मॅटर, एम्फेसिस ऑफ मॅटर आणि अदर मॅटर्स, या 3 मध्ये मेजर फरक आहे, तो डेफिनेशन मध्येच आहे. बघा, those matters that in auditor's opinion were of the most significance in the audit. म्हणजे ऑडिटरच्या दृष्टीने ऑडिट करताना त्याला स्वतःसाठी ऑडिट करताना ऑडिटरसाठी कोणकोणते महत्वाचे मुद्दे होते, दीज आर की ऑडिट मॅटर्स. आता मी एवढा का भर दिला, कारण ईओएम ओएम मध्ये फरक येतो, तुम्हाला लगेच कळेल. मी तिथं लगेच तो फरक क्रॉस चेक तुम्हाला लगेच करून देणार. आता की ऑडिट मॅटर्स म्हणजे काय? ड्युरिंग द ऑडिट the matters which for auditor are of most significant importance. म्हणजे ऑडिट करताना ऑडिटर साठी महत्वाचे मुद्दे कोणकोणते होते. बघा, पर्पज काय आहे की ऑडिट मॅटरचा? टू एनहान्स कम्युनिकेटिव्ह व्हॅल्यू ऑफ ऑडिट रिपोर्ट. म्हणजे ऑडिटरच्या दृष्टीने जर महत्वाचे मुद्दे जे होते तेच जर मी रिपोर्टमध्ये मेन्शन केले तर युजरला लगेच कळणार की हे क्रिटिकल मुद्दे होते जे आपल्या ऑडिटरनी घुसून चेक केलेले आहेत. असिस्ट युजर्स टू अंडरस्टँड की ऑडिट मॅटर्स. युजरला कळतं की ऑडिटरसाठी काय महत्वाचं होतं, युजरसाठी काय महत्वाचं होतं, दॅट इज ईओएम ओएम, आणि ऑडिटरसाठी काय महत्वाचं होतं, दॅट इज की ऑडिट मॅटर. लक्षात ठेवायचं आहे, हे इधर घुसा के रखने का है, मरते दमत की नाही बोलणे का बाबा, कळेल काय. चला, पर्पज ऑफ की ऑडिट मॅटर काय आहे? कम्युनिकेटिव्ह व्हॅल्यू, म्हणजे कम्युनिकेशन आपले कसं आहे, व्हॅल्यू रिपोर्टची वाढते आणि युजरला कळतं की ऑडिटरच्या दृष्टीने काय महत्वाचं होतं ऑडिटरसाठी. बघा, की ऑडिट मॅटर ठरवताना काय बघायचं, की ऑडिट मॅटर कोणता?
एरिया ऑफ हायर रॉंग, जिथं रिस्क जास्त तेच महत्वाचं, बरोबर आहे ना. इतका वेळ आपण हेच रामायण करतोय, जे महत्वाचा मॅटर आहे तोच माझ्यासाठी आहे. की ऑडिट मॅटर जिथं रिस्क जास्त तो सिग्निफिकंट म्हणजे की ऑडिट मॅटर. सिग्निफिकंट जजमेंट्स बाय ऑडिटर म्हणजे ऑडिटरनं जिथं महत्वाचे जजमेंट्स घेतलेत, म्हणजे अशा गोष्टी जिथं ऑडिटरनी स्वतःचं डोकं वापरून महत्वाचे काही निर्णय घेतलेले आहेत, जजमेंट लावले आहेत. आणि मॅटर्स हॅव्हिंग इफेक्ट ऑन ओपिनियन, ओपिनियन वरती ज्या गोष्टींनी इफेक्ट केला, ओपिनियन ज्या मेजर गोष्टींच्या कलेक्टिव्ह म्हणजे एकत्र इम्पॅक्टमुळे माझं ओपिनियन फॉर्म झालं किंवा माझं ओपिनियन बदललं, दॅट आर माय की ऑडिट मॅटर्स. सो की ऑडिट मॅटर्स कोणते? 3. हायर रॉम वाले, सिग्निफिकंट जजमेंट बाय ऑडिटर वाले आणि ओपिनियनवर इम्पॅक्ट करणारे माझे मॅटर्स. कम्युनिकेटिंग काम. आता काम की ऑडिट मॅटर, की ऑडिट मॅटर कम्युनिकेट कसा करायचा आहे बाळांनो? बघा, एक सेपरेट सेक्शन ठेवायचा आहे. पाहूया आपल्या रिपोर्टमध्ये सेपरेट सेक्शन होता का? किधर है, किधर है, किधर है? बघा, की ऑडिट मॅटर सेपरेट सेक्शन आहे का? आहे. चला, टाटावाल्याला फुल मार्क्स. त्यामध्ये स्टेट दॅट काय लिहायचंय की दॅट की ऑडिट मॅटर्स आर दोज मॅटर्स, डेफिनेशन दॅट ऑफ मोस्ट सिग्निफिकन्स इन ऑडिट फ्रॉम ऑडिटर्स पॉइंट ऑफ व्ह्यू. माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी माझ्यासाठी काय महत्वाचं होतं ऑडिटमध्ये, दॅट इज द की ऑडिट मॅटर्स. त्यानंतर ऑडिटर डज नॉट प्रोव्हाइड सेपरेट ओपिनियन. का नाही सेपरेट ओपिनियन प्रोव्हाइड करायचं? कारण वरच्या ओपिनियन मध्ये सगळ्या खालच्या गोष्टींचा कलेक्टिव्ह इम्पॅक्ट आहे, त्यामुळे वेगळं ओपिनियन मला करायची गरज नाही. वेगळं ओपिनियन मी फक्त आपल्या ह्याच्यावरती देतो, IC ओव्हर FR किंवा इंटरनल फायनान्शियल कंट्रोल्स होता आणि फायनान्शियल कंट्रोल्स ओव्हर फायनान्शियल रिपोर्टिंग होतं बघा, IC ओव्हर FR. त्यामध्येच मी सेपरेट ओपिनियन देतो अपॉन ऑपरेटिंग इफेक्टिव्हनेस ऑफ कंट्रोल्स. बघा, IC ओव्हर FR होतं, आठवा IC ओव्हर FR. Auditor does not provide separate opinion on these matters as they have already been addressed in forming opinion. का? कारण की ऑडिट मॅटर मुळेच माझं ओपिनियन तयार झालंय, त्यामुळे त्याच्यावर मी सेपरेट ओपिनियन काय देणार? वरचं जे ओपिनियन आहे तेच माझं ओपिनियन की ऑडिट मॅटर बद्दल आहे. सेपरेट ओपिनियन मी तिथं देत नाही. हे मला लिहायचंय. ह्या माणसाने तसं लिहिलंय का बघूया आपण. Key audit matters are those matters that in our professional judgment were of most significant importance in our audit. माझ्या ऑडिटसाठी माझ्यासाठी ह्या गोष्टी महत्वाच्या होत्या. बघा, these matter were addressed in context of our audit as a whole and in forming our opinion. We do not provide separate opinion. बघा, सिंपल. हेच मी तर ऑडिट रिपोर्ट मध्ये लिहिले की मी त्याच्यावरती सेपरेट ओपिनियन बाबा देत नाहीये, हेच माझ्या मेन ओपिनियन मध्येच इन्व्हॉल्व्ह झालंय. बघा, these matters were addressed in context or main opinion. मेन ओपिनियन मध्ये ते धरले, त्यामुळे आम्ही सेपरेट ओपिनियन दिलेलं नाही बाळांनो. ओके का? बघा, झाले 2 पॉइंट आपले की ऑडिट मॅटर्स मध्ये. आता की ऑडिट मॅटर दिले, बघा, मी जर ऑडिट रिपोर्ट मध्ये की ऑडिट मॅटर नावाचा सेपरेट सेक्शन टाकला, याचा अर्थ खालच्या गोष्टी केल्या असं होत नाही. म्हणजे काय? की ऑडिट मॅटर टाकला म्हणून तुम्ही खालच्या जबाबदारीमधून सुटत नाही. बघा, की मॅटर कम्युनिकेशन इज नॉट अ सबस्टिट्यूट फॉर डिस्क्लोजर. एक की ऑडिट मॅटर टाकला याचा अर्थ डिस्क्लोजर झालं असं होत नाही. डिस्क्लोजर तुम्हाला फायनान्शियल स्टेटमेंट्स मध्ये ते असावं लागतं. तुमचा जो मॅटर आहे त्याचं डिस्क्लोजर स्टेटमेंट्स मध्ये असावं लागतं. ऑडिट रिपोर्ट मध्ये दिलं म्हणजे ते झालं असं होत नाही. की ऑडिट मॅटर दिला म्हणजे डिस्क्लोजर झालं असं होत नाही. मॉडिफिकेशन ऑफ ओपिनियन, की ऑडिट मॅटर दिला म्हणून ओपिनियन मॉडिफाय झालं असं होत नाही. मॉडिफिकेशन तुम्हाला सेपरेट करावं लागतं इन पॅराग्राफ ओपिनियन. सेपरेट ओपिनियन, की ऑडिट मॅटर दिला म्हणजे सेपरेट ओपिनियन नाही, ते तर आपण वरतीच लिहिलंय की ऑडिट मॅटर इज नॉट अ सेपरेट ओपिनियन. गोईंग कन्सर्न इन्फॉर्मेशन रिपोर्टिंग. बघा, की ऑडिट मॅटर मध्ये गोईंग कन्सर्न आला, याचा अर्थ गोईंग कन्सर्नचं रिपोर्टिंग झालं असं होत नाही. गोईंग कन्सर्न वरती आपल्याला जर काही मॅटर असेल तर सेपरेट पॅराग्राफ टाकावा लागतो. बरोबर आहे का? की ऑडिट मॅटर टाकला म्हणजे FS मध्ये डिस्क्लोजर झाला असं नाही. की ऑडिट मॅटरचं डिस्क्लोजर फायनान्शियल स्टेटमेंट्स मध्ये सुद्धा असावं लागतं. आलं का लक्षात? की ऑडिट मॅटर इज नॉट अ सबस्टिट्यूट. दॅट इज अन MCQ वाला क्वेश्चन आहे किंवा 4 मार्क्स वाला स्ट्रेट क्वेश्चन पडतो. की ऑडिट मॅटर हे डिस्क्लोजर नाही. कशासाठी? इज नॉट अ सबस्टिट्यूट फॉर डिस्क्लोजर, सेपरेट ओपिनियन.
गोईंग कन्सर्न आणि मॉडिफिकेशन ऑफ ओपिनियन. की ऑडिट मॅटर टाकले म्हणजे डिस्क्लोजर केला असं नाही, की ऑडिट मॅटर टाकले म्हणजे सेपरेट ओपिनियन दिला असं नाही, की ऑडिट मॅटर टाकले म्हणजे मी मॉडिफाय केलं ओपिनियन. मॉडिफिकेशन म्हणजे काय, क्वालिफाईड ऍडव्हर्स डिस्क्लेमर असलं काय केलं, हा प्रकार नाही. आणि की ऑडिट मॅटर टाकला म्हणजे गोईंग कन्सर्न आहे असा प्रकार नाही. बघा आता की ऑडिट मॅटर्स कसे दिले जातात, की हा मॅटर होता आणि त्या मॅटरला आम्ही कसं डील केलं, काय मॅटर होता आणि हाऊ द मॅटर वॉज ॲड्रेस्ड. हाऊ द मॅटर वॉज ॲड्रेस्ड इन आवर ऑडिट म्हणजे मॅटर काय होता आणि आपण काय काय डील केलं. फॉर एक्झाम्पल बघूया आपण. कंपनी पिरियडिकली असेसेस इफ देअर आर एनी ट्रिगर्स फॉर रिव्हर्सल ऑफ रेकग्नाइज इम्पेअरमेंट लॉस. म्हणजे काही इम्पेअरमेंट लॉस असेल तर त्याला रिव्हर्सल करावं लागतं का, यासाठी कंपनीची प्रोसेस आहे. ती आम्ही कशी चेक केली, तर कंट्रोल चेक केले. टेस्ट ऑफ डिटेल्समध्ये आम्ही काय काय बघितलं, टेस्ट ऑफ कंट्रोल्समध्ये काय काय आम्ही बघितलं. तुम्ही वेळ मिळाला तर हा वाचून घ्या. फास्ट ट्रॅक बॅच आहे, पुन्हा एकदा रिमाइंडर करतोय, त्यामुळे मला जास्ती घुसून सांगता येत नाहीये, पण जेवढ्या डिटेलमध्ये मला सांगता येते तेवढ्या डिटेलमध्ये मी सांगत आहे. बघा आता की ऑडिट मॅटर कसे कम्युनिकेट करायचे, TCWG सोबत कम्युनिकेट करायचे. काय, की ऑडिट मॅटर इफ फाउंड. काही की ऑडिट मॅटर्स असतील, मला जर काही महत्त्वाचे मॅटर्स माझ्यासाठी वाटले तर ते TCWG ला सांगायचे. आणि जर काही की ऑडिट मॅटर सापडले नाहीत तर सांगा नाही की ऑडिट मॅटर काही नाहीयेत असं पण सांगा. म्हणजे असले तर ते मॅटर सांगा, नसले तर मॅटर्स नाहीत म्हणून सांगा. पण TCWG ला कळवा कंपल्सरी की ऑडिट मॅटर्स SS 701. ओके, let's have a break for 2 minutes and we will move on to essay 706, last essay for the session. Okay, let's move on to the last essay of the day. चला, essay 706 की ऑडिट मॅटर नंतरचा पुढचा essay आहे आपला EOM and OM. EOM emphasis of matter आणि OM other matter paragraphs in an auditor's report. आता EOM OM बघा, मी तुम्हाला थोड्याच वेळापूर्वी सांगितलं की ऑडिट मॅटर्स दीज आर फ्रॉम ऑडिटर्स पॉइंट ऑफ व्ह्यू. ऑडिटरच्या दृष्टीने, ऑडिटर्ससाठी काय महत्वाचं होतं, दॅट इज की ऑडिट मॅटर. आणि EOM हे युजर साठी काय महत्वाचं आहे. बेसिक फरक हा आहे की ऑडिट मॅटर ऑडिटर साठी काय महत्वाचं आहे आणि एम्फॅसिस ऑफ मॅटर युजर साठी काय महत्वाचं आहे. बघा EOM त्या गोलमाल मधल्या लकी सारखं वाटतं ना, चला EOM म्हणजे काय डेफिनेशन, मॅटर्स विच आर ऑलरेडी प्रेझेंटेड ऑर डिस्क्लोज्ड. बघा लक्ष द्या, अँड ऑलरेडी प्रेझेंटेड अँड डिस्क्लोज्ड अँड दीज आर फंडामेंटल फॉर युजर अंडरस्टँडिंग. फंडामेंटल म्हणजे काय, महत्वाचेच आहेत. एकदम फंडामेंटल म्हणजे महत्व असणं, त्याला युजरला माहित असणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. ओके का. These are matters already presented or disclosed and that are fundamental for user understanding. Already presented पाहिजे, disclosed पाहिजे, फर्स्ट कंडिशन. आणि दुसरी कंडिशन, these are fundamental for user understanding म्हणजे युजरला हे मॅटर्स कळालेच पाहिजेत, फंडामेंटल. बघा एवढं मी का सांगितलोय बोंबलून, कारण तुम्ही गोंधळ करू नये म्हणून. ऑडिटर टू इन्क्लूड EOM. EOM तुमच्या ऑडिट रिपोर्टमध्ये टाकताना EOM एम्फॅसिस ऑफ मॅटर हे टाकताना कसं टाकायचं, इन सेपरेट सेक्शन आणि क्लिअर रेफरन्स द्यायचा आहे टू प्रेझेंटेड ऑर डिस्क्लोज इन्फॉर्मेशन. जी इन्फॉर्मेशन डिस्क्लोज केली आहे त्याला क्रॉस रेफरन्स क्लिअरली द्यायचा आहे आणि स्टेट दॅट द ओपिनियन इज नॉट मॉडिफाईड विथ रिस्पेक्ट टू अबाउ मॅटर्स. की ऑडिट मॅटर सारखं सेम आहे, सेपरेट सेक्शन द्यायचं आहे, त्याला तो मॅटर सांगायचा आहे, कुठला होता रेफर करायचा आणि सांगायचं की आमच्या ओपिनियन ह्या मॅटरमुळे मॉडिफाय झालेलं नाहीये. जर कुठल्या मॅटरमुळे जर ओपिनियन मॉडिफाय झालं तर ते येतं बेसिस ऑफ ओपिनियन मध्ये, ते EOM मध्ये येत नाही. EOM मध्ये फक्त आपण माहिती देतोय, ओपिनियन देत नाहीये. पुन्हा एकदा तेच बघा, EOM इज नॉट अ सबस्टिट्यूट फॉर मॉडिफिकेशन, डिस्क्लोजर आणि गोईंग कन्सर्न. जसं की ऑडिट मॅटर्स तसं सेम याचं. EOM दिलं म्हणजे डिस्क्लोज केलं असं होत नाही, EOM दिलं म्हणजे ओपिनियन मॉडिफाय केलं असं होत नाही, EOM दिलं म्हणजे गोईंग कन्सर्न वरती मी इन्फॉर्मेशन दिली असं होत नाही. बघा आता असे काही सर्कमस्टान्सेस आहेत ज्यामध्ये आपण EOM देऊ शकतो. असे कोणकोणते आहेत एक्झाम्पल्स, हे आहे इम्पॉर्टंट, ह्याला मी देणार MCQ मध्ये किंवा 4 मार्कच्या क्वेश्चन मध्ये हे पडू शकतं. बघा कोणकोणते मॅटर्स असे ज्यात तुम्ही EOM देऊ शकता.
अनसर्टेनिटी रिलेटेड टू आउटकम ऑफ एक्सेप्शनल लिटिगेशन. बघा, एखादं आउट ऑफ द बॉक्स काही क्लेम चालू आहेत किंवा एखादं लिटिगेशन माझ्यावर चालू आहे, बरोबर, त्याचं आउटकम आता काय येईल हे मला माहित नाहीये, म्हणजे माझ्या फेवर मध्ये लागेल हेही मला सांगता येत नाही. अशी सिच्युएशन आली आता की माझ्या फेवर मध्ये लागेल असंही सांगता येत नाही किंवा माझ्या अगेन्स्ट लागेल असंही सांगता येत नाही. सो असे मॅटर्स येणार ईओएम मध्ये. त्यानंतर सिग्निफिकंट सबसिक्वेंट इव्हेंट, असा इव्हेंट जो फार महत्वाचा आहे. सबसिक्वेंट इव्हेंट म्हणजे काय, आपण डिस्कस केलंय, बॅलन्स शीट डेट नंतर टू डेट ऑफ ऑडिटर्स रिपोर्ट मधला इव्हेंट प्लस ऑडिट रिपोर्ट इश्यू झाल्या नंतरचे इव्हेंट्स. फॅक्ट बिकम नोन आफ्टर द डेट ऑफ ऑडिटर्स रिपोर्ट. हे सिग्निफिकंट इव्हेंट काय महत्वाचा असेल तर सबसिक्वेंट इव्हेंट जर काही सिग्निफिकंट असेल तर तो ईओएम मध्ये येतो. अर्ली ऍप्लिकेशन ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड हॅव्हिंग मटेरियल इफेक्ट ऑन एफएस म्हणजे काय, एखादा अकाउंटिंग स्टँडर्ड इश्यू व्हायच्या आधीच मी ते अप्लाय करायला सुरुवात केली. असा अकाउंटिंग स्टँडर्ड जे ऑलरेडी तुमच्या प्रोसेसमध्ये, जसं स्टँडर्ड पास व्हायची प्रोसेस असते तसंच अकाउंटिंग पॉलिसी, अकाउंटिंग स्टँडर्ड, ऑडिटिंग स्टँडर्ड पास व्हायची प्रोसेस असते, तशीच सेम टू सेम प्रोसेस अकाउंटिंग स्टँडर्ड पास व्हायची असते. सर ती प्रोसेस काय असते आपल्यासाठी गरजेची नाही, ती रेग्युलर बॅच मध्ये सांगतो. हवं तर एकदा तुमचं ही बॅच संपली की ज्या मी हळूहळू आता छोट्या छोट्या क्लिप्स टाकणार आहे, त्या क्लिप्स मध्ये एक क्लिप मी टाकतो की ऑडिटिंग स्टँडर्ड, अकाउंटिंग स्टँडर्ड कसं पास केलं जातं. इंटरेस्टिंग प्रोसेस आहे. सो बघा, एखादा अकाउंटिंग स्टँडर्ड यायच्या आधीच मी त्याची प्रोसेस ऍप्लिकेशन सुरुवात केला असेल, असं स्टँडर्ड ज्याचा माझ्या फायनान्शियल्स वरती महत्वाचा इफेक्ट आहे, अशा एखाद्या स्टँडर्डचं जर मी अर्ली ऍप्लिकेशन करत असेल तर ते ईओएम मध्ये येणार. मेजर कॅटस्ट्रोफी हॅव्हिंग सिग्निफिकंट इफेक्ट ऑन फायनान्शियल पोझिशन, अशी काही कॅटस्ट्रोफी असेल. कॅटस्ट्रोफी म्हणजे काय, संकट. बाबा असं संकट की ज्याचा माझ्या एफएस वरती खूप मोठा परिणाम आहे. सर अशी कोणती संकट असू शकतात, जर समजा मी दुबईच्या वाळवंटात माझा बिझनेस करत असेल तर सँड स्टॉर्म इज अ सिग्निफिकंट कॅटस्ट्रॉफी. हे माझ्या युजरला कळणं गरजेचं आहे की जर सँड स्टॉर्म आलं तर उद्या माझा बिझनेसचा बाजार उठू शकतो, हे कळणं गरजेचं आहे. आलं का लक्षात, युजरला ही गोष्ट कळणं गरजेचं आहे. दॅट इज ईओएम. हा की ऑडिट मॅटर नाही, ऑडिटरच्या दृष्टीने महत्वाचं नाहीये, हे युजरच्या दृष्टीने महत्वाचं आहे. बघा, ऑडिटरच्या दृष्टीने केव्हा महत्वाचं आहे, सँडस्टॉर्म झाल्यानंतरची जी परिस्थिती येईल ती बाजार उठायची, ती ऑडिटरसाठी महत्वाची आहे, म्हणून ती की ऑडिट मॅटर मध्ये येणार. पण सँडस्टॉर्म समजा ही मेजर कॅटस्ट्रॉफी असेल तर ही माझा युजरसाठी कळणं गरजेचं, दॅट इज फंडामेंटल. कारण उद्या सँडस्टॉर्म आलं तर माझा बिझनेस सगळा वाळूत जाणार आहे, त्याचा बाजार उठणार आहे, बरोबर का. सो असे मॅटर्स येतात ईओएम मध्ये. बघूया आता ईओएम काय केलं पाहिजे, सेपरेट सेक्शन, क्लिअर रेफरन्स द्यायचा आणि ओपीएन मॉडिफाईड नाहीये हे मला सांगायचंय. बघू टाटावाल्यांनी ही गोष्ट केलेली आहे का. एम्पॅसिस ऑफ मॅटर, बघा ईओएम पॅरा त्यांनी टाकलेला आहे. एम्पॅसिस ऑफ मॅटर, वी ड्रॉ युअर अटेन्शन टू नोट डी. बघा हा काय आहे, क्लिअर रेफरन्स. आता हा ऑडिट रिपोर्ट मी पाठवतो, नोट 2D बघा काय आहे, त्याच्याला तो क्लिअर रेफरन्स दिलेला आहे. विच डिस्क्राइब द इकॉनॉमिक अँड सोशल कॉन्सिक्वेन्सेस डिस्ट्रप्शन द कंपनी इज फेसिंग एज अ रिझल्ट ऑफ कोविड-19. कोविड-19 काय आहे बाळांनो, इट वॉज अ मेजर कॅटास्ट्रोफी. कॅटास्ट्रोफ होता मेजर, काय संकट आलं होतं बाबांनो, काय सांगू, जाऊ दे. विच इज अ इम्पॅक्टिंग सप्लाय चेन्स और कंझ्युमर मार्केट ॲज पर पर्सनल अवेलेबल फॉर वर्क. बघा आलं का लक्षात, एम्फेसिस ऑफ मॅटरला काय केलंय तुम्ही क्लिअरली रेफर केलेलं आहे, फक्त त्यांनी तिथं हे दिलेलं नाहीये की आवर ओपिनियन इज नॉट मॉडिफाईड इन रिगार्ड टू दिस, हे यांनी दिलेलं नाहीये. बघा इकडे सॉरी इकडं हे फक्त त्यांनी दिले नाही की ईओएम मुळे आमचं ओपिनियन अफेक्ट होत नाही, हे द्यायला पाहिजे होतं. आलं का लक्षात, सिंपल. बघा पण एवढीच, हे काही चूक नाहीये, ईओएम मुळे असंही तुमचं ओपिनियन मॉडिफाय होत नाही, ते बाय डिफॉल्ट तुम्हाला येते, बाय डिफॉल्टच त्याचा पार्ट असतो, म्हणजे बाय डिफॉल्ट समजूनच घ्यायचं असतं की ईओएम मुळे ओपिनियन अफेक्ट होत नाही. ओपिनियन फक्त तुमचं बेसिस ऑफ ओपिनियन मुळे अफेक्ट होतो, बेसिस ऑफ ओपिनियन मध्ये दिलेले मॅटर्स मुळेच ओपिनियन अफेक्ट होतं, आणि की ऑडिट मॅटर मध्ये जे मॅटर्स आहेत ते ओपिनियन साठी गरजेचे असतात. बघा बाकी आता अदर मॅटर्स ओम मॅटर नॉट प्रेझेंटेड ऑर डिस्क्लोज. बघा ईओएम वॉज अ मॅटर प्रेझेंटेड ऑर डिस्क्लोज, ओएम इज अ मॅटर नॉट प्रेझेंटेड ऑर डिस्क्लोज प्लस दॅट इज अ रेलेव्हंट फॉर युजर्स अंडरस्टँडिंग. बघा
डिस्क्लोज केलेला नाहीये पण रेलेव्हंट आहे. रेलेव्हंट म्हणजे काय, कळणं गरजेचं आहे. आवश्यक म्हणजे असं फंडामेंटल नाही की हे कळलं नाही तर युजरवर अन्याय होईल असा मॅटर नाहीये. रिलेव्हंट आहे बाबा, कळलं तरी ठीक आहे, युजरला कळणं आवश्यक आहे पण इतकंही आवश्यक नाही की ते ईओएम सारखा त्याचा इम्पॉर्टन्स आहे, म्हणजे थोडासा कमी केलाय. आता ईओएम आणि ओएम काय आहेत, युजर साठी महत्वाचे मॅटर्स, युजर साठीचे मॅटर्स. ईओएम ओएम, की ऑडिट मॅटर ऑडिटर साठीचा मॅटर. आता परत मी हे सांगणार नाही तर तुम्ही व्हिडिओतनं बाहेर येऊन मला माराल. बघा ईओएम काय, मॅटर प्रेझेंटेड ऑर डिस्क्लोज प्लस फंडामेंटल फॉर युजर्स अंडरस्टँडिंग. ओएम इज अ मॅटर नॉट प्रेझेंटेड ऑर डिस्क्लोज प्लस इट इज अ रेलेव्हंट फॉर युजर्स अंडरस्टँडिंग. बघा ओएम पॅरा जर तुम्ही इन्क्लूड करा केव्हा, ओनली इफ, तेव्हाच इन्क्लूड करा जेव्हा इट इज नॉट प्रोहिबिटेड बाय लॉ अँड द मॅटर इज नॉट की ऑडिट मॅटर. साहजिक आहे, की ऑडिट मॅटर असता तर मी की ऑडिट मॅटर मध्येच लिहिलं असताना, ओएम मध्ये कशाला लावतो असतो बॉम्बला ते. आणि इफ द मॅटर इज नॉट प्रोहिबिटेड बाय लॉ, असा कुठला मॅटर आहे जर लॉनी सांगितलं की तो रिपोर्ट मध्ये ओएम म्हणून घेऊ नका तर तो नाही घ्यायचा. अजूनपर्यंत असे मॅटर्स फारसे नाहीयेत. आणि हा मॅटर कम्युनिकेट करा टू टीसीडब्ल्यूजी. बघा टीसीडब्ल्यूजी ला काय कम्युनिकेट करायचं, बाबा ओएम आणि ईओएम आणि ओएम मध्ये मी कोणकोणते मॅटर्स घेणार आहे ते सांगा, एक्सपेक्टेड मॅटर्स, आणि त्याचं वर्डिंग काय काय असणार आहे, म्हणजे त्या पॅराग्राफचं वर्डिंग मी काय ठेवणार आहे ते टीसीडब्ल्यूजीला सांगायचं. म्हणजे असे मॅटर जे मी ईओएम ओएम म्हणून घेऊ शकतो आणि त्याचं वर्डिंग काय असणार आहे हे मॅटर्स मला सांगायचे आहेत. पाहूयात इथे. ओके, सो बघूयात ऑदर मॅटर्स त्यांनी बरोबर दिलेत का. ऑदर मॅटर काय, वी डिड नॉट ऑडिट द फायनान्शियल स्टेटमेंट्स ऑफ वन जॉइंट ऑपरेशन इन्क्लुडेड. बघा स्टँडअलोन फायनान्शियल्स हुज फायनान्शियल स्टेटमेंट रिफ्लेक्ट टोटल ॲसेट्स असे टोटल रेव्हेन्यू असे. आवर ओपिनियन इज नॉट मॉडिफाईड इन रिस्पेक्ट ऑफ दोज अबाव मॅटर. बघा ईओएम ओएम बद्दल काय सांगितलंय, ओएम असा मॅटर आहे की जो डिस्क्लोज नाही केला. आता साहजिक आहे, मी ऑडिट केलं नाहीये, हे मॅनेजमेंट थोडी डिस्क्लोज करणार आहे, हे मला डिस्क्लोज करावं लागणार. सो मी डिस्क्लोज केलं अदर मॅटर मध्ये, बरोबर. आणि हेही दिलं जे मी ईओएम मध्ये पाहिलेलं. इकडं काय पाहिलेलं बघा, ईओएम मध्ये काय पाहिलेलं मी, ईओएम ओएम मध्ये की मला ही फॅक्ट द्यायची की दॅट ओपिनियन इज नॉट मॉडिफाईड विथ रिस्पेक्ट टू दॅट मॅटर. मग मी असं इथं पण लिहिलं की आवर ओपिनियन इज नॉट मॉडिफाईड विथ रिस्पेक्ट टू अबाव मॅटर्स, म्हणजे ईओएम आणि ओएमच्या मॅटर्स. सो बघा ईओएम आणि ओएम जर समजला असेल तुम्हाला, बघा ईओएम काय, मॅटर प्रेझेंटेड ऑर डिस्क्लोज विच इज अ फंडामेंटल फॉर युजर्स अंडरस्टँडिंग, आणि ओएम इज अ मॅटर नॉट प्रेझेंटेड ऑर डिस्क्लोज. असे मॅटर प्रेझेंट डिस्क्लोज मॅनेजमेंट करत नाही, आपण करायचे असतात. पण असे मॅटर जे मॅनेजमेंट प्रेझेंट डिस्क्लोज करत नाही पण ते युजरसाठी रेलेव्हंट असतात, फंडामेंटल नाही. ईओएम फंडामेंटल असतं आणि डिस्क्लोज असतं, ओएम नॉट डिस्क्लोज असतं आणि रेलेव्हंट असतं, लक्षात ठेवायचं. आणि ईओएम ओएम देणं म्हणजे डिस्क्लोजर नाही, ईओएम ओएम देणं म्हणजे मॉडिफिकेशन नाही, ईओएम ओएम देणं म्हणजे गोईंग कन्सर्न बद्दल सांगणं नाही. की ऑडिट मॅटर म्हणजे ऑडिटर साठीचे मॅटर्स, ईओएम ओएम आर युजर साठीचे मॅटर्स. ओके, क्लिअर झाला असेल. आता एक काम करू आपण, हा सेशन आता मी एंड करतोय कारण 3 एसेस झालेत. हा चॅप्टर महत्वाचा असल्यामुळं, फोर्थ चॅप्टरही महत्वाचा होता त्याचे 4 सेशन्स केले, हाही चॅप्टर महत्वाचा आहे ह्याचे आपण 3 सेशन्स करणार आहोत. फर्स्ट सेशन आता कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट सेशन मध्ये आपण घेणार आहोत एसे 705 मॉडिफिकेशन ऑफ ओपिनियन. म्हणजे काय, आपले नॉट ओके वाले सगळ्या गोष्टी आपण घेणार आहोत. ओके, एसे 705 घेतल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे, इंटरेस्टिंग एक गोष्ट सांगणार आहे की ओपिनियन कसं लिहितात, हाऊ टू फॉर्म एन ओपिनियन. त्याच्यानंतर एसे 710 एक आपण घेणार आहे. त्याच्यानंतर एसे घेणार आहे आपण 600, पुढे गेला एसे छोटूसा एक 600 आहे. त्यानंतर 299 नावाचा एक एसे आहे बघा, 600 झाला. त्यानंतर 299 जॉईंट ऑडिट वाला एसे मी घेणार आहे आणि तो सेशन मग आपण एंड करणार आहे. आणि थर्ड सेशन मध्ये घेणार आहे कंपनीज ऍक्ट अंडर ऑडिट रिपोर्ट मध्ये काय काय करावं लागतं. सो हा 1.5 तासाचा सेशन, उद्याचा 1.5 तासाचा आणि लास्ट सेशन असणार आहे 1 तासाचा. इम्पॉर्टन्स या टॉपिकचा असल्यामुळं आपण ह्या टॉपिकला जास्ती महत्व देतोय. पुन्हा एकदा डिस्क्लेमर की ही बॅच फास्ट ट्रॅक असल्यामुळे मला शक्य तेवढ्या डिटेलमध्ये घुसत आहे. ओके, चला, इतकंही वरवरचं सांगत नाहीये की काहीच कळणार नाही, बरोबर. आणि जेवढं शक्य आहे, जो मॅटर महत्वाचा आहे तो मी डीप मध्ये जाऊन तुम्हाला सांगत आहे. काहीही डाऊट आला, टेलिग्राम वरती मी आहे, युट्यूब वरती मी आहे तुमच्यासोबत, काळजी करायचं कारण नाही. ओके, द सीए प्रोफेसर साइनिंग ऑफ फॉर दिस सेशन. लेट्स मीट इन पार्ट 2 ऑफ चॅप्टर 8. बाय.